बिलियन USD डॉलर्स एवढं सध्या मार्केट आहे 2020 जरी विचार केला तर. जसं आपण डे बाय डे चेंज होतात पॉप्युलेशन मध्ये वेस्टर्न इन्फ्लुएन्सेस येतात. जसं आपण पूर्वी बघितलं केक्स होते. बटर क्रीमचे साधे केक होते. पण आता सध्या नवीन फ्रेश क्रीम आईस व्हिप क्रीमचे केक अवेलेबल आहेत मार्केटमध्ये. त्याच्यानंतर बिस्किटचं जर बघितलं कुकीजमध्ये पहिलं आपण बघितलं तर नानकटाई मोस्ट कॉमन ट्रेडिशनल प्रोडक्ट्स आहेत. त्याच्यामध्ये आता बरेचसे टाइप्स आहेत बिस्किट आणि कुकीजमध्ये. खारीमध्ये पण पहिलं 100% बघितलं तर मैदा यूज व्हायचा. त्याच्यामध्ये आपण होल व्हीट फ्लॉवर आटा ऍड करून मग खारी बनते. त्याच्यानंतर टोस्ट पण बनतं. जसं कस्टमर किंवा पॉप्युलेशनचा जर हिशोब बघितला तर डे बाय डे हे चेंजेस होणार आहेत आहे आणि भविष्यात पण हे चेंजेस होणार आहेत. तेव्हा जर आपण कस्टमरची डिमांड आणि काय ट्रेंड्स आहेत ते जर त्याचा अभ्यास केला तर तुमचा बेकरी व्यवसाय हा नक्कीच सुरळीत चालेल. त्याच्यानंतर 2025 पर्यंत बेकरी सेक्टर जर बघितलं तर प्रोजेक्ट कॉस्ट जसं नियर त्याचा ट्रेंड 13.3 बिलियन डॉलर एवढे हे फक्त 5 वर्षात होणार आहे. म्हणजे येत्या 5 वर्षामध्ये हे दुप्पट होणार आहे बेकरी सेक्टरमध्ये मार्केटच्या हिशोबाने. तर एवढाच एक 5 वर्षामध्ये बेकरी सेक्टरला ट्रेंड येणार स्कोप आहे. तर त्याच्यामध्ये आपण स्पेसिफिक जर प्रोडक्ट धरले त्याच्यामध्ये डिमांड प्रोडक्ट पण कोणत्या डिमांड प्रोडक्टला आहे त्याच्यामध्ये अर्बन आणि रुरल एरियामध्ये 2 पार्ट करू येतात. कारण अर्बन एरियामध्ये जे प्रोडक्ट्स आहेत त्याच्यामध्ये केक्स आहेत, पफ्स, त्याच्यानंतर क्रीम रोल, पॅटीज हे जास्त अर्बन एरियामध्ये कन्झम्पशन होणारे प्रोडक्ट्स आहेत. ॲज कम्पेअर टू रुरलमध्ये बन, लादी पावडर, त्याच्यानंतर टोस्ट आहेत, खारी आहे, जिरा बटर हे 2 पार्ट आहेत. ॲज कम्पेअर टू अर्बन आणि रुरलमध्ये. त्याच्यानंतर जेवढं तुम्ही बेटर क्वालिटीचे इन्ग्रेडियंट्स यूज करणार बेकरी प्रोडक्ट्समध्ये, तर एक्झाम्पल जरी घेतलं तर मिल्क पावडर आहे, ती ₹90 किलोपासून मार्केटमध्ये अवेलेबल आहे. तर 500 ते ₹500 किलोपर्यंत मिल्क पावडर अवेलेबल मार्केटमध्ये आहे. त्यानुसार आपण जर बघितलं तर कोणत्या क्वालिटीचे जे इन्ग्रेडियंट्स आपण यूज करतोय त्याच्यावर सगळं डिपेंड आहे आपलं फिनिश प्रोडक्ट. जर तुम्ही लो क्वालिटीचे इन्ग्रेडियंट्स यूज केलं तर ॲज कम्पेअर टू फिनिश प्रोडक्टवर पण सुद्धा त्याचा अफेक्ट होतो. त्याच्यानंतर जे कंपल्सरी इन्ग्रेडियंट्स लागतात बिस्किट किंवा पाव ब्रेड्समध्ये किंवा खारी बनवताना. तर बेसिक जर बघितलं आपण रॉ मटेरियलमध्ये तर जे मैदा, शुगर, तूप, यीस्ट, सॉल्ट हे जर आपण तुम्ही चांगल्या प्रकारचे जर यूज केलं तर चांगलं फिनिश प्रोडक्ट चांगलं डेव्हलप होईल. त्याच्यानंतर डे बाय डे चेंजेस होतात. ते ई-रिटेलिंग जसं स्विगी, झोमॅटो, Amazons आहेत, फ्लिपकार्ट याच्यावरतून तुम्ही ऑनलाईन मार्केटिंग करू शकता बेकरी प्रॉडक्ट्सचं. त्यासाठी काही स्पेसिफिकेशन आपण तुम्ही फॉलो केले तर नक्कीच तुम्ही ऑनलाईन रिटेलिंग पण बेकरी प्रॉडक्ट्सचा करू शकता. त्याच्यामध्ये बिस्किटचे कुकीज आहे याच्यामध्ये आपण सेल्फ लाईफ देऊ शकतो एक 3 महिने, 4 महिन्यापर्यंत जर तुम्ही त्याच्यामध्ये प्रिझर्व्हेटिव्ह ॲड केला तर. प्रिझर्व्हेटिव्ह ॲड करून तुम्हाला सेल्फ लाईफ ती एक्सटेंड करू शकतो बिस्किट आणि कुकीजमध्ये. त्याच्यानंतर सध्या कोविड सिच्युएशनमध्ये सध्या कस्टमरचे हेल्थ कॉन्शियस जास्त झालेले आहे. त्याच्यामध्ये डे बाय डे जर चेंजेस बघितले त्याच्यामध्ये शुगर फ्री हेल्थी बेकरी प्रॉडक्ट्स आहेत. ते जास्त कन्झ्युम होणारे प्रॉडक्ट सध्या आहेत. त्याच्यामध्ये होल व्हीट फ्लॉवर म्हणजे आटा बिस्किट, रागी बिस्किट, त्याच्यानंतर ओटमील बिस्किट, मल्टीग्रेन बिस्किट, आटा बिस्किट असे बरेचसे टाइप्स आहेत बिस्किटमध्ये. जर तुम्ही स्पेसिफिक प्रॉडक्ट सिलेक्ट केला जसं होल व्हीट फ्लॉवर बिस्किट तर तुम्ही घरगुती जर फक्त एकच फोकस केला फक्त गव्हाची बिस्किट बनवायचे फक्त. तर तुम्ही एक छोटंसं ओव्हन घेऊन तर गव्हाच्या बिस्किटचा बिझनेस करू शकता. किंवा रागी, नाचणी काही एरियामध्ये नाचणी म्हणतात, काही ठिकाणी नागली म्हणतात, काही ठिकाणी रागी म्हणतात. तर नागलीचे बिस्किट याच्यामध्ये रिच इन आयर्न आहे. आयर्न खूप नागलीमध्ये आहे. हे लहान मुलांसाठी खूप फायदेशीर बिस्किट्स आहेत नाचणी बिस्किट. त्याच्यानंतर सध्या आपण बऱ्याचशा बेकरी प्रॉडक्ट्समध्ये ओट्स मिल्क बिस्किट कुठे बघायला भेटत नाही. तर तुम्ही याच्यामध्ये ओट्स मिल्क बिस्किट विदाऊट मैदा, ओट्स मिल्क बिस्किटचे पण तुम्ही इथे बिस्किट आणि कुकीज बनवू शकता. त्याच्यानंतर आहे मल्टीग्रेन बिस्किट.
मल्टीग्रेन बिस्किट मध्ये तुम्ही विदाउट फ्लॉर मैदा विदाउट मैदा यूज करू शकता. त्याच्यामध्ये नागली बिस्किट साठी आपण बघितलं, नागली बिस्किट मध्ये तुम्ही आटा पण यूज करू शकता विदाउट मैदा. त्याच्यानंतर आटा ब्रेड आहे, आटा टोस्ट आहे, गव्हाची खारी आहे. सगळीकडे तुम्ही डे बाय डे इनोव्हेशन करून तुम्ही इथे प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग करू शकता. जेव्हा तुम्ही बेकरी स्टार्ट करणार, तर स्पेसिफिक एक प्रोडक्ट सिलेक्ट करायचा की आपल्याला तो त्याच्यामध्ये आपल्याला पुढे ब्रँडिंग करायची आहे. त्याचं सपोज तुम्ही मगाशी सांगितलं मी गव्हाचे बिस्किट्स आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही मास्टर झाले, त्याच्यामध्ये जर एक्सपर्ट आहे, तर तुम्ही जर अजून त्याच्यामध्ये प्रोडक्ट्स मध्ये लॉन्च केलं, नागलीचे बिस्किट्स आहेत, ओटमील बिस्किट आहे, मल्टीग्रेन बिस्किट, त्याच्यामध्ये तुम्ही डे बाय डे पुढे जाऊ शकता. त्याच्यामध्ये इंग्रेडियंट्स मध्ये जर बघितलं, बेकरी इंग्रेडियंट्स मध्ये मेजर आणि दोन पार्ट करूया. तर मेजर इंग्रेडियंट्स मध्ये आहेत होल व्हीट फ्लॉर, मैदा. 100% मैदा यूज होतो असं नाही. बऱ्याच प्रोडक्ट्स मध्ये मैदा हा 100% यूज होतो. काही ठिकाणी तुम्ही ते रिप्लेस करू शकता आटाने, गव्हाच्या पिठाने किंवा नाचणीच्या पिठाने किंवा ओट्सच्या बिस्किटाने ते रिप्लेस करू शकता मैद्याला. त्याच्यानंतरचा पार्ट आहे शुगर. शुगर हा मेन रोल प्ले करतो बेकरी इंडस्ट्रीमध्ये. कोणता पण प्रोडक्ट घेतलाय बेकरी मधला, सपोज जर बिस्किट मध्ये जर बघितलं, बिस्किट आणि कुकीज मध्ये 50 to 60% शुगर यूज करते, पावडर शुगर. कारण स्वीटनेस साठी आपण शुगर ऍड करतो. नंतर फर्मेंटेड प्रोडक्टचा विचार केला, फर्मेंटेड प्रोडक्ट्स मध्ये म्हणजे आपण त्याच्यामध्ये ईस्ट ऍड करतो, लिव्हिंग एजंट्स म्हणून. ईस्टचं आपण सबस्टिट्यूट म्हणजे खाद्य आहे शुगर. तर तुम्ही फर्मेंटेड प्रोडक्ट्स मध्ये शुगर ऍड केली नाही तर तो राईस होणार नाही, पफ होणारच नाही. तर ते खूप मॅटर करतं शुगरचा ईस्टच्या प्रोडक्ट्स मध्ये. त्याच्यानंतर आहे फॅट. फॅट म्हणजे जे तूप आहे, वनस्पती तूप आहे, मार्गरीन आहे, डालडा तूप आहे, त्याच्यानंतर प्युअर घी यूज करायचं असेल, बटर यूज करायचं असेल, हे शॉर्टनिंग म्हणून आपण यूज करतो फॅट. त्याच्यानंतर जर बघितलं तर 50 to 60% पण बिस्किट आणि कुकीज मध्ये फॅट यूज होतात. तर डिपेंड, तुम्ही जर सपोज रेसिपी सेट करायची असेल, तुम्हाला प्युअर घीची बिस्किट बनवायचं असेल, तर तुम्ही त्याच्यानुसार फॅट ऍड करून रेसिपी चेंज करायची आहे. त्याच्यानंतर सपोज वनस्पती तूप यूज करायचं असेल, त्याच्यामध्ये पण तुम्हाला रेसिपी सेट करून तुम्ही त्या प्रोडक्ट तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग करू शकता. त्याच्यानंतर वॉटरचा पण मेन रोल आहे फर्मेंटेड प्रोडक्ट्स मध्ये. फर्मेंटेड प्रोडक्ट्स मध्ये 60% पर्यंत वॉटर यूज होतं. ते वॉटर कोणतं यूज करायचं आहे ते पण बघितलं पाहिजे. तर तुम्ही जर 1 किलोसाठी जर 600 ml वॉटर यूज करताय, ते पण वॉटर चांगलं हवं म्हणजे त्याच्यामध्ये सॉल्टचं पर्सेंट नसावं, नॅचरल pH पाहिजे 7. तेच वॉटर यूज करायचे. त्याच्यामध्ये ऑर्डर नाही, वॉटरला वास नाही पाहिजे. बिस्किट मध्ये वॉटरचा रोल कमी आहे, पण जे फर्मेंटेड प्रोडक्ट्स आहेत आणि खारीमध्ये मेन रोल प्ले करतं वॉटर. त्याच्यानंतर आहे सॉल्ट. सॉल्ट आपण हे टेस्ट साठी यूज करतो, टेस्टिंग साठी बिस्किट कुकीज मध्ये पण. त्याच्यानंतर फर्मेंटेड प्रोडक्ट्स मध्ये आपण 2% ऍड करतो सॉल्ट. 2% म्हणजे 1 किलो साठी आपण 20 ग्राम सॉल्ट ऍड करतो. तर तुम्ही सॉल्टचं पर्सेंटेज जास्त झालं प्रोडक्ट्स मध्ये, तर सॉल्टचं पर्सेंटेज जास्त झालं तर ती प्रोडक्ट इझिली लवकर फर्मेंट होतं, पाव जास्त फुलते, पण जाळी पण व्यवस्थित येत नाही जर सॉल्टचं पर्सेंटेज जास्त झालं. तर तुम्ही सॉल्टचं पर्सेंटेज कमी केले, सॉल्टचं पर्सेंटेजची ग्रोथ जी आहे ती मेंटेन असते. तर आपण याच्यामध्ये सपोज तुम्हाला स्वीट बन बनवायचे असतील किंवा मिल्क ब्रेड बनवायचा असेल, त्याच्यामध्ये शुगर कंटेंट जास्त आहे, त्यानुसार तुम्ही ते सॉल्टचं पर्सेंटेज कमी जास्त करू शकता. त्याच्यानंतर ईस्ट आहे. ईस्ट म्हणजे एक लिव्हिंग एजंट आहे, सॅकरोमॅयसिस सेरेव्हिस. त्याच्यामध्ये आपण 4% ऍड करतो फर्मेंटेड पाव बनवताना, टोस्ट बनवताना आपण इथं ईस्ट ऍड करतो. तर मार्केटमध्ये अवेलेबल आहेत ईस्ट ड्राय आणि वेट ईस्ट. तर तुम्हाला ड्राय ईस्ट आहे, इन्स्टंट ईस्ट, ते इझिली तुम्हाला मार्केटमध्ये अवेलेबल आहे. त्याच्यानंतर ओलं ईस्ट म्हणतो त्याला, वेट ईस्ट, हे तुम्हाला स्पेसिफिक बेकरीचे रॉ मटेरियल परचेस करायचं आहे. त्याच्यामध्ये एक अर्धा किलोचा ब्लॉक भेटतो,
वेटीजचा, आणि तुम्हाला जर इन्स्टंट यूज करायचा असेल, इन्स्टंटची तुम्हाला छोट्या पॅकेटमध्ये 25 ग्रामच्या पॅकेटमध्ये इझिली मार्केटमध्ये अवेलेबल आहे. त्याच्यानंतरचा पार्ट आहे लिव्हिंग एजंट्स. लिव्हिंग एजंट्स मध्ये बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, अमोनियम बायकार्बोनेट हे मेजरली रोल प्ले करतं लिव्हिंग एजंट्स मध्ये. तर तुम्हाला बिस्किट आणि कुकीज बनवत असतील तर बेकिंग पावडर, अमोनियम बायकार्बोनेट मेन रोल प्ले करतात. अमोनियम बायकार्बोनेटचा रोल आहे बिस्किट आणि कुकीज मध्ये पसरवण्याचा, साईज वाढवण्याचा. सो जर तुम्ही बिस्किट बनवत असाल तर बिस्किटचं साईज वाढवण्यासाठी अमोनियम बायकार्बोनेट ऍड करतात, किंवा सपोज तुम्हाला अमोनियम बायकार्बोनेट इथं ऍड करायचा नसेल, तर तुम्ही अमोनियम बायकार्बोनेट ऍड करत नसेल, तुम्ही इथं बेकिंग सोडा ऍड केला तरी चालेल. आणि बेकिंग पावडरचा मेन रोल आहे त्याची साईज वाढवण्यासाठी. अमोनियम बायकार्बोनेटचा रोल आहे पसरवण्याचं, आणि बेकिंग पावडरचा रोल आहे साईज वाढवण्याचा. हे मेजर इन्ग्रेडियंट जर तुम्ही कंपल्सरी हे बेकरी प्रोडक्ट्स मध्ये लागणारच आहे. त्याच्यामध्ये सगळी रेसिपी ह्याच मेजर इन्ग्रेडियंट्स वर आपल्याला सेट करायची आहे. त्याच्यामध्ये प्रोपोर्शन थोडं कमी जास्त जरी झालं रेसिपी सेट करताना, तुमचा फिनिश प्रोडक्ट हा प्रॉब्लेम होईल. त्याच्यानंतर मायनर इन्ग्रेडियंट्स मध्ये जर बघितलं, मिल्क पावडर, कस्टर्ड पावडर, एग्स आहेत, सेन्स, कलर, कोको पावडर आणि प्रिझर्वेटिव्ह. तर हे मायनर इन्ग्रेडियंट आहेत, हे तुम्हाला प्रोडक्टला अजून क्वालिटी वाढवण्यासाठी यूज करतात. तसं मिल्क पावडर जर ऍड केली तर तुम्हाला जो अपीअरन्स आहे बिस्किटचा तो चांगला येईल, बिस्किटची टेस्ट चांगली आहे. तर फर्मेंटेड प्रोडक्ट्स मध्ये तुम्ही जर मिल्क पावडर ऍड केली तर मिल्क पावडरमुळे ते जो वरचा कलर आहे तो चांगला येणार मिल्क पावडरने. त्याच्यानंतर कस्टर्ड पावडर हे ऑप्शनल इन्ग्रेडियंट्स आहे बिस्किट आणि कुकीज मध्ये. तुम्ही जर ऍड केलं तर 100% तुमचा रिझल्ट चांगला येईल. त्याच्यानंतर एग्स आहेत. एग्स हे मोस्ट ऑफ कॉमनली एग्स आहेत हे केक्स आणि केक्स मध्ये मोस्ट कॉमनली यूज होतात एग्स. पण मी जर ऐकलं असेल फक्त केक्स मध्ये एग्स यूज करतात, पण केक एग्स हे बिस्किट आणि कुकीज मध्ये यूज होतात, फर्मेंटेड पावडर्स मध्ये पण एग्स यूज करतात. जर एग्स तुम्ही ऍड केले फर्मेंटेड प्रोडक्ट्स मध्ये किंवा बिस्किट मध्ये तर त्याचा रिझल्ट चांगला येईल, कारण एग्स मुळे ते जाळी चांगली येते बिस्किट कुकीजला, कलर चांगला येतो एग्स मुळे. तर तुम्हाला इथं एग्स ऍड करायचा असेल, तुम्हाला इसेन्स इथे कंपल्सरी ऍड करावंच लागेल. जर इसेन्स ऍड केलं नाही तर तो एगचा पूर्ण स्मेल आहे. हे कम्प्लिटली ऑप्शनल इन्ग्रेडियंट आहे. एग्स तुम्ही ऍड केलं नाही तरी चालेल, जर तुम्ही ऍड केलं तर चांगला बेटर रिझल्ट भेटेल. त्याच्यानंतर आहे कलर. त्याच्यानंतर कलर आहे, कोको पावडर आहे आणि प्रिझर्वेटिव्ह आहे. जर तुम्हाला सेल्फ लाईफ वाढत असेल तर कॅल्शियम प्रोपिनेट आहे फर्मेंटेड प्रोडक्ट्स मध्ये ऍड करतो. त्याच्यानंतर सोडियम बेन्झोएट आहे बिस्किट मध्ये आपण ऍड करतो सेल्फ लाईफ वाढवण्यासाठी. जर सेटअपचा सेटिंग अप बेकरी युनिटचा बघितलं तर कसा पाहिजे सेटअप, त्याच्यानंतर मशीन्स ना काय यूज केलं पाहिजे बेकरी प्रोडक्ट्स मध्ये बेकरीसाठी. तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे वेइंग बॅलन्स. वजन काटा खूप इम्पॉर्टंट आहे बेकरी इंडस्ट्रीमध्ये. जे पण तुम्ही रॉ मटेरियल घेणार ते सगळं वेइंग करून घेणार. तर वेइंग बॅलन्स हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे बेकरीमध्ये. त्याच्यानंतर मिक्सर मध्ये बघितलं, मिक्सर मध्ये एक दोन टाईपचा आहे, प्लॅनेटरी मिक्सर आणि स्पायरल मिक्सर. प्लॅनेटरी मिक्सर आहे बिस्किट आणि केक साठी यूज होतात मोस्ट कॉमनली. त्याच्यानंतर 5 लिटर पासून त्याची कॅपॅसिटी आहे, पिक्चर मध्ये बघू शकता तुम्ही. तर 5 लिटर पासून कॅपॅसिटी आहे बिस्किट आणि कुकीज प्लॅनेटरी मिक्सर. त्याच्यामध्ये नंतर 10 लिटर, 20 लिटर, 90 लिटर पर्यंत प्लॅनेटरी मिक्सर मार्केटमध्ये अवेलेबल आहे. त्याच्यानंतर आहे स्पायरल मिक्सर. जर तुमचा फोकस जास्त पाव आणि ब्रेड मध्ये असेल किंवा टोस्ट आणि खारी, स्पायरल मिक्सर घेणं कंपल्सरी आहे. कारण जर पावाचा जर डो बघितला तर त्याला इलास्टिक डो पाहिजे, तर रबरासारखा टाईट डो पाहिजे स्पायरल मिक्सरचा पाव आणि ब्रेडसाठी. त्याच्यानंतर दोन टाईप बघितले आपण इथे मिक्सर मध्ये, प्लॅनेटरी मिक्सर आणि स्पायरल मिक्सर. त्याच्यानंतर आहे ओव्हनचा पार्ट. कारण आपण मिक्सर मिक्सिंग केलं त्याच्यानंतर बेकिंग कशामध्ये करणार, तर ओव्हनचा पार्ट बघितलं तर त्याच्यामध्ये दोन टाइप्स आहेत मोस्ट कॉमनली बेकरीमध्ये, डेक ओव्हन आणि रोटरी डेक ओव्हन मध्ये. तर डेक ओव्हन मध्ये एक सिंगल डेक आहे, डबल डेक आहे आणि 3 डेक. सिंगल डेक मध्ये मार्केटमध्ये जी कॉस्ट जर बघितली तर 35,000 पर्यंत कॉस्ट आहे सिंगल डेकची कॉस्ट. सिंगल डेक सिंगल ट्रे.
त्याच्यामध्ये सिंगल डेक 2 ट्रे घ्यायचा असेल तर त्याचे एक 50 ते 60,000 पर्यंत कॉस्ट असते सिंगल डेक 2 डे. हे मार्केटमध्ये अवेलेबल आहेत गॅस आणि लाईट वरती. तर तुम्हाला जे अवेलेबल आहे सोर्स लाईट असेल किंवा गॅस, तर तुम्ही जर सिंगल डेकचा छोटा जर घ्यायचा, सिंगल डेक जरी घेतला तर तुमची बेकरी रन होऊ शकते. सिंगल डेक सिंगल ट्रे. तर एका ट्रेचे जर तुम्ही बिस्किटचं जर बघितलं, एका ट्रे मध्ये बिस्किटचं तुमचं एक 700 ते 800 ग्राम पर्यंत बिस्किट एका ट्रे मध्ये रेडी होतात. तर तुम्ही 2 ट्रेचं जरी ओव्हन घेतलं, 2 ट्रे सिंगल डेक, तर तुम्हाला एक 2 किलोच्या नियर अबाउट तुमचं बिस्किट एक टाइम बेकिंग होईल. हे 2 डेक मध्ये किंवा 3 डेक जर घेतलं तुम्ही, तर तिन्ही डेक मध्ये तुम्ही वेगळे प्रोडक्ट इथं बेकिंग करू शकता. त्याच्यानंतर आहे रोटरी रॅक ओव्हन. रोटरी रॅक ओव्हनचं जर बघितलं, हे मोठ्या बेकरीमध्ये यूज होतात. हे ऑपरेटेड होतात डिझेल, गॅस, इलेक्ट्रिक याच्यावर ऑपरेटर रोटरी रॅक ओव्हन मध्ये. तर रोटरी रॅक मध्ये मिनिमम जर कॅपॅसिटी बघितली तर एक 14 ट्रे किंवा 12 ट्रेचा मार्केटमध्ये अवेलेबल आहे. तर त्याची कॉस्ट बघितली 3 ते 3.5 लाखापासून स्टार्ट आहे रोटरी रॅक ओव्हन मध्ये. मग अशी डेकोचं सांगितलं, डेको मध्ये 35,000 पासून स्टार्ट आहे डेक ओव्हन. त्याच्यानंतर आहे स्लायसर. आणि स्लायसर मध्ये टोस्ट आणि ब्रेड. जर तुमचा फोकस जास्त असेल टोस्टचा, तर तुम्हाला स्लायसर घेणं कंपल्सरीच आहे. तर तुम्ही जास्त फोकस करताय फक्त तुम्हाला बिस्किटच बनवायचे आहे, तर बिस्किट आणि केकचं तुम्हाला फक्त 2च मशीन लागतील, एक सिंगल डेक ओव्हन आणि एक ब्लेंडर मिक्सर. जास्त फोकस असेल टोस्ट वरती, तुम्हाला स्लायसर घेणं हे कंपल्सरीच आहे. तर इक्विपमेंट मध्ये जर बघितलं आपण, मिक्सर, ओव्हन आणि स्लायसर हे 3 मशीन इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यानंतर हे मोठ्या पार्टचा इंडस्ट्रीमध्ये जे MNC कंपनी असतात बेकरीचे, त्याच्यामध्ये डिवायडर आहे, राउंडर आहे, बन रोलर आहे. म्हणजे आता आपण पाव जे आहेत ऑटोमॅटिक पाव करण्याची पण मशीन मार्केटमध्ये अवेलेबल आहे. त्याच्यानंतर पेस्ट्री शीटर आहे, खारी लाटण्याची मशीन. खारी लाटण्याची मशीन पण मार्केटमध्ये अवेलेबल आहे. हे ब्रेड स्लायसर, तर त्याच्यामध्ये तुम्हाला टोस्ट कटिंग करायचे, टोस्ट कटिंग पण इथे करू शकता स्लायसर मध्ये. त्याच्यानंतर ऑपरेशन मेंटेनन्स जर बघितलं बेकरी प्लांट मध्ये, तर खूप सारे त्याच्यामध्ये आहेत. तुमचं ओव्हनची जे मेंटेनन्स, त्याच्यानंतर मशीनचा मेंटेनन्स, त्याचं रेग्युलर चेकअप. ही जर आपण रेग्युलर चेकअप केलं तर तुमचं बेकरी चांगल्या प्रकारे रन होऊ शकते. जर सपोज मध्येच ब्रेकडाऊन झालं बेकरीचं, तर तुम्हाला फिनिश प्रोडक्टला हा प्रॉब्लेम येणार. आणि जी आपण ऑलरेडी ऑर्डर घेतो बेकरीची प्रोडक्टचे, सपोज तुम्हाला नानकटी बनवायची आहे, तर 10 किलोची ऑर्डर आली, मध्ये ब्रेकडाऊन झालं तर पुन्हा ती ऑर्डर तुमची लॉस होणार. म्हणून जेव्हा मेंटेनन्स हे खूप इम्पॉर्टंट आहे इक्विपमेंट आणि मशीन्स. जर प्रॉफिटेबल बिझनेस जर बघितलं बेकरी प्रोडक्ट्स मध्ये, तर केक्स, बिस्किट, पाव, ब्रेड, टोस्ट आणि खारी. केक्स मध्ये नियर अबाउट 300 ते 400% प्रॉफिटेबल बिझनेस आहे केकचा. त्याच्यानंतर बिस्किटचं जर बघितलं, बिस्किटचं 50 ते 60% प्रॉफिट आहे. त्याच्या पाव ब्रेडचं जर बघितलं 20 ते 30% पर्यंत प्रॉफिटेबल प्रोडक्ट्स आहेत. त्याच्यानंतर टोस्टचा बघितला, टोस्टचा 20 ते 30% पर्यंत प्रॉफिट आहे. त्याच्यानंतर खारी जर बघितलं, खारी आणि पफ मध्ये पण एक 40 ते 50% पर्यंत प्रॉफिट आहे. हे सगळे आपण जर बेकरी प्रोडक्ट्स बघितलं, एवढा मोस्ट कॉमनली सगळ्यात जास्त प्रॉफिटेबल बिझनेस असेल तर केक. थँक्यू सर. थँक्यू सर, नाही सॉरी अमोल सर फॉर वंडरफुल गायडन्स. आणि आता आपण एक सेकंड जस्ट वन. येस. सो आता आपण डेअरी या टॉपिक वरती बोलूयात. ज्यांना बेकरीचे रिलेटेड क्वेश्चन्स आहे, प्लीज तुमचे क्वेश्चन्स चॅट बॉक्स मध्ये टाका. मी सगळे जसा डेअरीचा आपला प्रेझेंटेशन संपेल त्याच्यानंतर आपण डेअरीच्या तुमच्या बेकरी आणि डेअरीचे सगळे क्वेश्चन्स एकसोबत घेऊयात. सो आता आपल्याला गाईड करत आहे रहाणे सर, जे डेअरी टेक्नॉलॉजिस्ट आहे. आणि सर वेगवेगळ्या म्हणजे 16 वर्षापेक्षा जास्त अनुभव आहे. सो आता रहाणे सर रिक्वेस्ट करतो की तुम्ही आता कंटिन्यू करा. ओव्हर टू यू सर. तुमचा फक्त म्यूट अनम्यूट आहे सर, अनम्यूट करा. येस सर. नमस्कार. आजच्या डेअरी सेशन मध्ये आपण मिल्क आणि मिल्क प्रोडक्टचा
रोल काय आहे प्रोडक्शन मध्ये किंवा मिल्क काय आहे याच्याबद्दल माहिती घेऊया. बेसिकली मिल्क जो आहे हा प्रोटीन सोर्स आहे आपल्या इंडियन डाएटमध्ये. बेसिकली व्हेजिटेरियन लोक या सोर्सचा जास्त वापर करतात आणि या सोर्ससाठी मिल्क आणि मिल्क प्रोडक्ट या दोन्हीचा वापर केला जातो. आणि आपल्या भारतामध्ये टेम्परेचर जे आहे 12 महिने वेगळं असल्यामुळे आपल्या प्राचीन काळापासून हे प्रोडक्ट किंवा याचं न्यूट्रिशन कसं जपायचं याच्या टेक्नॉलॉजीमध्ये आपण बऱ्याच अभ्यास झालेला आहे. अगदी महाभारतापासून किंवा श्रीकृष्ण काळापासून लोणी आणि श्रीखंड असे प्रोडक्ट आपल्या भारतात बनवले जातात आणि त्यामुळे ट्रॅडिशनल प्रोडक्ट आपल्या भारतामध्ये घी झालं किंवा लोणी झालं अशा स्वरूपामध्ये बनवले जातात. यासाठी प्रत्येक भागाची टेक्नॉलॉजी आहे, युटेन्सिल असतील, भांडे असतील, सगळ्यांची टेक्नॉलॉजी वेगवेगळी असते आणि अशा पद्धतीने हे प्रोडक्ट जे आहे हे आपल्या प्रत्येक राज्यामध्ये बनवले जातात. आता आपला भारत जो आहे तो बेसिकली जगातला अग्रेसर आहे मिल्क प्रोडक्शन मध्ये. त्याचं जवळपास 187 मिलियन टन्स इतकं प्रोडक्शन अॅन्युअली बनलं जातं आणि आता 2021 साठी त्याचं प्रोजेक्शन 208 मिलियन टनापर्यंत आहे. बेसिकली हे जे प्रोडक्शन खूप सिजनल असतं, म्हणजे पावसाळ्यानंतर जेव्हा चांगला चारा पिकतो आपल्या भारतामध्ये किंवा बाकी राज्यांमध्ये, त्याप्रमाणे हे मिल्कचं प्रोडक्शन जे आहे हे वाढत असतं आणि हिवाळ्यामध्ये याचं प्रमाण फ्लशमध्ये येतं. त्यामुळे 12ही महिने मार्केटमध्ये मिल्कचं सोर्सिंग जे आहे, इन्कमिंग जे आहे ते फ्लक्च्युएट असतं आणि त्यामुळे डिमांड सप्लाय रेशो कमी जास्त झाल्यामुळे याची प्राइसेसमध्ये फरक पडत असतात. ज्यावेळेस ही डिमांड आणि प्राइसेस जमत नाही त्यावेळेस आपल्याला हे मिल्क प्रोडक्ट पॅकिंग करून किंवा मार्केटिंग करून आपल्याला याचा जो बॅलन्सिंग आहे प्रॉफिटमध्ये आपल्याला करायचा हेल्पफुल असतं. त्यासाठी आपल्याला मिल्क प्रोडक्टची टेक्नॉलॉजी माहिती असणं आवश्यक आहे. बेसिकली भारतामध्ये 5 ते 6% दूध जे आहे हे आपण वेस्टर्न टाईपचे जे प्रोडक्ट आहे त्यामध्ये ऑर्गॅनिक सेक्टरमध्ये कन्वर्ट करतो. जवळपास 50 ते 55% दूध जे आहे हे ट्रॅडिशनल मिल्क प्रोडक्टसाठी बनवले जातात. त्यातलं 85% जे आहे हे लिक्विड मिल्कमध्ये विकलं जातं. 100% फक्त 20%च दूध जे आहे हे ऑर्गनाइज्ड डेअरी सेक्टरमध्ये प्रोसेस केलं जातं. अजूनही 80% दूध हे अनऑर्गनाइज सेक्टरमध्येच विकलं जातं. दूध जे आहे 5.5-6 लाख गावांमध्ये गोळा करून त्याला प्रोसेसिंग, चिलिंग केलं जातं आणि त्यासाठी बऱ्यापैकी कॅपिटल इन्व्हेस्टमेंट असते आणि अशा पद्धतीने हे दूध जे आहे भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यांमधनं आणून त्याला प्रोसेसिंग करून हे वितरण केलं जातं आणि हे सर्व करताना बऱ्याचशा कॉस्ट यामध्ये इन्व्हॉल्व असतात. परंतु आपण ह्या स्मॉल स्केलमध्ये सुद्धा हा आपण जो आहे चालू करू शकतो. एखाद्या विलेज लेवलला आपण बल्क मिक्युलर सेटअप करून सुद्धा आपण हे चिलिंग करू शकतो आणि त्या पद्धतीने याचा प्रोसेसिंग प्लांट टाकू शकतो. लार्ज प्रपोर्शन जे आहे दुधाचं हे इंडिजिनियस डेअरी प्रोडक्टमध्ये जसं खवा, छन्ना, फना, पनीर झालं, खवा झालं आणि छन्ना बेस्ड स्वीट्स जे आहेत अशा प्रोडक्ट्समध्ये हे कन्वर्ट करून मार्केटिंग केलं जातं. आता आपण जे युटिलायझेशन पॅटर्न बघितला दुधाचा, तर जवळपास 46% दूध जे आहे लिक्विड म्हणजे पाऊच मिल्कमध्ये विकलं जातं. 3.8% जे आहे मिल्क पावडर बनवलं जातं. 28% मिल्क जे आहे हे जवळपास तुपामध्ये कन्वर्ट केलं जातं. 6.5% हे बटरमध्ये कन्वर्ट केलं जातं. खवा जे आहे 5.5% दुधाचा बनला जातो. क्रीम 0.5%, दही जे आहे 7% दूध जे दह्यामध्ये कन्वर्ट केलं जातं. आईस्क्रीम हे 0.2%, चीज 2% आणि बाकीचे प्रोडक्ट 0.5%. अशा पद्धतीने हे दूध जे आहे हे युटिलायझेशन आहे आणि याप्रमाणे मार्केटला डिमांड असते आणि आपल्याला स्कोप सुद्धा त्याप्रमाणे या प्रॉडक्टमध्ये आहे. सध्या करंट डेअरी इंडस्ट्रीची रन केली जाते. म्हणजे गावामध्ये कॉपरेटिव्ह असतात जे दूध गोळा करतात शेतकऱ्याकडनं आणि मग ते डिस्ट्रिक्ट जिल्ह्याच्या लेवलला कॉपरेटिव्ह युनियनला घालतात आणि त्या प्रमाणे मग चिलिंग सेंटर, प्लांट अशा पद्धतीने हे मिल्क हँडलिंग केलं जातं. यामध्ये ऑर्गनाइज, अनऑर्गनाइज अशा पद्धतीने हे हँडलिंग होतं आणि मग ऑर्गनाइज किंवा अनऑर्गनाइज मध्ये लिक्विड मिल्क आणि मिल्क प्रोडक्ट या पद्धतीने हे केलं जातं आणि अशा पद्धतीने हे करंट डेअरी इंडस्ट्री आपली रन करत असते. यामध्ये शेतकऱ्यापासून साधा एक वितरण करणारा व्यक्ती असेल, होलसेलर असेल आणि शेवट रिटेलर अशा पद्धतीने हे आपली जी चेन आहे या पद्धतीने हे रन होत असते. आता यामध्ये डेअरी इंडस्ट्रीमध्ये आपल्याला ऑपॉर्च्युनिटीज काय असतात? आपण बेसिकली मिल्क कलेक्शन सेंटर टाकू शकतो. त्यानंतर मिल्क चिलिंग सेंटर टाकू शकतो. मिल्क कलेक्शन करताना आपण कुठल्याही गावात शेतकऱ्याकडनं दूध कलेक्ट करू शकतो
आणि त्या पद्धतीने आपण चिलिंग किंवा न चिलिंग आपण हे पुढे विकू शकतो. मिल्क चिलिंग सेंटरमध्ये फक्त चिलिंग करून देण्याची फॅसिलिटी आपण बनवू शकतो. त्यामध्ये ज्यांना कोणाला चिलिंग करण्याची गरज असेल त्यांना आपण चिलिंग करून देऊ शकतो किंवा स्वतः दूध गोळा करून चिलिंग करून सुद्धा पुढे विकू शकतो. तिसरं जे आहे मिल्क प्रोसेसर आणि पॅकर, त्यामध्ये आपण मिल्क प्रोसेसिंग करून त्याला पाऊचमध्ये पॅक करून हे मार्केटमध्ये विकू शकतो. त्यानंतर मिल्क प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर म्हणजे आपण ह्यामध्ये मिल्कला प्रोसेसिंग करून त्यामध्ये प्रोडक्ट बनवून आपण मॅन्युफॅक्चरिंग करू शकतो. त्यानंतर आपण एकदा डिस्ट्रीब्युटर म्हणून सुद्धा आपण काम करू शकतो. म्हणजे ज्या डेअरीचे प्रोडक्ट रेडीमेड आहेत त्यांचं आपण डिस्ट्रीब्युशनशिप घेऊन पर्टिक्युलर एरियामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये आपण हे डिस्ट्रीब्युशन करू शकतो किंवा सुपर स्टॉकिस्ट म्हणून आपण राहू शकतो. त्यानंतर शेवटचा जो आहे तो मिल्क रिटेलर, म्हणजे आपण ह्या डेअरी कंपनीचे जे पार्लर असतात त्यांचे पार्लर आपण घेऊ शकतो आणि रिटेलिंग करू शकतो. तर अशा ऑपॉर्च्युनिटी ह्या डेअरी इंडस्ट्रीमध्ये आहे. प्रत्येक ऑपॉर्च्युनिटीमध्ये वेळ, काळ आणि कुठल्या प्रकारचा बिझनेस तुम्हाला करायचा त्या पद्धतीने हा ऑपॉर्च्युनिटी मी निवडावी. त्यानंतर सगळ्यात इझी जो वे आहे तो म्हणजे कलेक्शन करून विकणे. त्यानंतर मिल्क प्रोडक्टमध्ये सगळ्यात इझी जे आहे दही आणि तूप पनीर करून विकणे. अशा पद्धतीने स्मॉल स्टेप टाकून सुद्धा तुम्ही ह्या बिझनेसमध्ये उतरू शकता. आता हा बिझनेस करताना बेसिकली काही मशिनरीची आवश्यकता असते. तर अशा मशिनरीमध्ये बेसिकली जो पहिला आहे तो बल्क मिल्क कूलर, म्हणजे आपण जेव्हा मिल्क कलेक्शन करतो त्याला चिलिंग करण्याची फार आवश्यकता असते. तर चिलिंग करण्यासाठी हा बल्क मिल्क कूलर कामाचा येतो. बेसिकली यामध्ये एक टँक असते, आतमध्ये कॉईल असतं. जसं आपल्या फ्रीजमध्ये पाणी किंवा काही थंड होतं, त्यामध्ये हा बल्क मिल्क कूलरमध्ये आपण दूध टाकल्यानंतर विदिन 3 ते 4 तासामध्ये हे दूध थंड होत असतं आणि जवळपास 35 टेम्परेचर पासून तर 4 डिग्री पर्यंत हा प्रवास होतो. आणि दूध थंड केल्यामुळे याचे जे बॅक्टेरिया असतात त्या बॅक्टेरिया ग्रो होत नाही, वाढत नाही आणि त्यामुळे दूध खराब होत नाही. याचा हा उपयोग असतो. त्याला बल्क मिल्क कूलर म्हणतात. बऱ्याच वेळा मोठ्या इंडस्ट्रीमध्ये जेव्हा व्हॉल्यूम जास्त असतं त्या इंडस्ट्रीमध्ये बेसिकली मिल्क चिलर वापरला जातो, जेणेकरून इन्स्टंट चिलिंग होऊन दूध हे थंड केलं जातं. परंतु आपलं स्मॉल स्केल सेटअपमध्ये इतका मोठा सेटअप टाकण्याची काही गरज नसते. आपण बल्क मिल्क कूलर सुद्धा इन्स्टॉल करून सुद्धा आपण मिल्क चिलिंग करू शकतो. हा बल्क मिल्क कूलर अगदी 100 लिटर पासूनच्या कॅपॅसिटीमध्ये अवेलेबल आहे. 100 लिटर, 500 लिटर, 1000, 1500 आणि मग यामध्ये अप टू 10,000 लिटर पर्यंत हा बल्क मिल्क कूलर अवेलेबल असतो. यामध्ये सर्क्युलर टाईप आणि दोन टाईपमध्ये हा बेसिकली अवेलेबल असतो आणि ह्या अशा पद्धतीने आपण हे दूध जे आहे थंड करू शकतो. याची 500 लिटरची कॉस्ट जवळपास 1.5 ते 2 लाखापर्यंत येते. आता बाकी जे आहे स्टेनलेस स्टील कॅन, म्हणजे मिल्क हँडल करण्यासाठी बेसिकली स्टेनलेस स्टील कॅनचा वापर केला जातो. यामध्ये 2 प्रकारच्या कॅन बेसिकली वापरतात. एक तर स्टेनलेस स्टील आणि दुसरं ॲल्युमिनियम कॅन. तर ॲज पर फूड सेफ्टी ॲक्ट प्रमाणे आपल्याला या 2 कॅनचाच वापर करायचा आहे. प्लास्टिक कॅन अलाउड नाहीये मिल्क इंडस्ट्रीमध्ये. बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघितलं असेल मिल्क प्लास्टिक कॅनमध्ये दूध विकताना किंवा घेऊन बसलेले आहेत. अशा ठिकाणी ॲक्च्युअली फूड सेफ्टी मेंटेन केली जात नाही. त्यामुळे हे अलाउड नाहीये. तर अशा पद्धतीने 40 लिटरची कॅन असते. आपल्याला मल्टिपल व्हॉल्यूमसाठी मल्टिपल कॅन लागू शकतात. तर या कॅनला प्रॉपर क्लिनिंग इझी असते क्लिनिंग करण्यासाठी आणि हँडलिंग करण्यासाठी. पण यामध्ये दूध थंड राहत नाही. आपण जे दूध टेम्परेचर ठेवू त्या आपल्या रूम टेम्परेचर प्रमाणे हे टेम्परेचर वाढू शकतं. हे फक्त मिल्क हँडलिंग करण्यासाठी आहे. आपण काही विदिन तासाचा प्रवास या कॅनद्वारे करू शकतो. नेक्स्ट जे आहे ते मिल्क वेविंग मशीन. यामध्ये आपण जेव्हा दूध संकलन करतो, शेतकऱ्याकडे दूध गोळा करतो, त्यावेळेस दूध किती दुधाचं वेट काय आहे ते वजन मोजण्यासाठी हा वेइंग बॅलन्स असतो. बेसिकली ह्या वेइंग बॅलन्स आपण जेव्हा दूध टाकतो तर किती लिटर दूध जे आहे ते मोजतो आणि शेतकऱ्याला पावती त्यातनं बाहेर पडते. बेसिकली याला फॅट टेस्टिंग मशीन म्हणतात. यामध्ये एक 10 ml सॅम्पल दुधाचा टाकल्यानंतर एक बटन प्रेस केल्यानंतर विदिन 3 ते 5 सेकंदामध्ये आपल्याला दुधाची फॅट किती आहे हे समजते. तर फॅट टेस्टिंग मशीन जवळपास मार्केटमध्ये 40,000 ते 50,000 या प्राइसला अवेलेबल असते आणि अशा पद्धतीने आपण ही फॅट जी आहे आपण चेक करू शकतो. नेक्स्ट जे आहे प्लेट चिलर. आता जेव्हा आपलं व्हॉल्यूम जास्त असतं आणि आपल्याला मिल्क चिलिंग करायचं असतं त्यावेळेला हा प्लेट चिलर आपण वापरतो. यामध्ये बेसिकली चिलिंग चिलरमध्ये कसं असतं की एका साईडला दूध आणि एका साईडला पाणी एकमेकाची एनर्जी ते ट्रान्सफर करतात आणि त्या पद्धतीने दूध जे आहे थंड होतं
म्हणजे एका प्लेटमध्ये 35 टेम्परेचरचं दूध जातं आणि त्याच बाजूला जवळपास 1 ते 2 डिग्रीचं चिल वॉटर असतं, तिच्या प्लेटमधनं पास होतं आणि मग ते एकमेकाच्या हीट एक्सचेंज करतात आणि दूध आपलं थंड होतं. त्याला म्हणतात प्लेट चिलर. टेक्निकली भाषेमध्ये याला हीट एक्सचेंजर पण असं म्हणतात. नेक्स्ट आहे तो मिल्क स्टोरेज टँक. तर बेसिकली आपण जेव्हा दूध थंड करतो, तर आपलं दूध थंड केल्यानंतर हे जे टेम्परेचर आहे हे आपल्याला 24 तास मेंटेन राहण्यासाठी ह्या स्टोरेज टँकचा वापर होतो. बेसिकली आपण जेव्हा 4 डिग्री सेल्सिअसला दूध थंड करतो, तर हे दूध जे आहे या टँकमध्ये 24 तासापर्यंत टेम्परेचर मेंटेन राहते. त्यासाठी हा टँकचा वापर केला जातो. बेसिकली आपला जो थर्मस जसा असतो, आपण थंड पाणी किंवा गरम पाणी मेंटेन करण्याकरता वापरतो, त्या टाईपचाच हा टँक आहे. यामध्ये 3 इन्सुलेशन असतात. त्या इन्सुलेशनमुळे टेम्परेचर जे आहे ते मेंटेन राहतं आणि आपल्याला दूध त्याची क्वालिटी टिकवता येते. नंतर नेक्स्ट मशीन जे आहे ते मिल्क पाश्चरायझर. बेसिकली आपण जेव्हा मिल्क प्रोसेसिंग इंडस्ट्री म्हणतो, तर मिल्क प्रोसेसिंग इंडस्ट्री म्हणजे काय? आपण जसं घरी पातेल्यामध्ये दूध गरम करतो, गरम करून त्याला थंड करतो आणि जेणेकरून आपण दूध ते टिकवतो. त्याचप्रमाणे हा मिल्क पाश्चरायझरचा रोल इम्पॉर्टंट आहे. यामध्ये बेसिकली काय होतं, की कच्चं दूध जे आहे या प्लेट हीट एक्सचेंजरमध्ये एक 78 ते 80 डिग्री सेल्सिअसला गरम केलं जातं. हे आपण घरी उकळवतो 100 डिग्रीला, पण ह्या मशीनमध्ये आपण 78 ते 80 टेम्परेचरला दूध गरम करतो आणि लगेचच त्याला 4 डिग्रीला थंड करतो. इन्स्टंट प्रक्रिया असते. त्यामुळे काय होतं, बॅक्टेरिया लगेच मारले जातात आणि जास्त उकळण्याची गरज पडत नाही. उकळल्यामुळे दुधामधले न्यूट्रिएंट जे असतात, जे विटॅमिन्स असतात, सर्व लॉस होतात आणि ते लॉस न करता आपण त्यातले बॅक्टेरिया मारतो आणि कस्टमरला आपलं दूध जे आहे, आपण ज्या क्वालिटीचं आपण दूध ऍक्सेप्ट केलं त्या क्वालिटीमध्ये आपण कस्टमरला पोच करतो. त्यासाठी हा मिल्क पाश्चरायझरचा हेल्पफुल आहे आणि सर्व इंडस्ट्रीमध्ये याच पाश्चरायझरने दूध पाश्चराइज केले जाते. नेक्स्ट जे आहे ते मिल्क पॅकिंग मशीन. आपल्याला घरी तो पाऊच मार्केटला येतो. बेसिकली ते पाऊचला एक पॉलिथिन रोल असतो बेसिकली. त्या पॉलिथिन रोलमध्ये आधी हॉरिझॉन्टल सीलिंग होते. त्यामध्ये 1 लिटर, अर्धा लिटर किंवा 250 ml दूध पडतं आणि पुन्हा एक व्हर्टिकल सीलिंग, हॉरिझॉन्टल सीलिंग केल्यानंतर हा पाऊच तयार होतो आणि हा पाऊच मेकिंग मशीन या मशीनमधनं आपण बनवतो. तर हे डबल हेड, सिंगल हेड या दोन्ही हेडमध्ये मशीन अवेलेबल असतं आणि आपण हव्या त्या व्हॉल्यूममध्ये, हव्या त्या स्पीडमध्ये मशीन हे पॅकिंग करू शकतो. अशा पद्धतीने दुधापासून आपण बरेचसे प्रोडक्ट म्हणजे बटर, छास, त्यानंतर कॉटेज चीज, बटर, क्रीम, आईस्क्रीम, चीज आणि योगर्ट असे बरेच प्रोडक्ट आपण बनवू शकतो. आणि हे करताना बेसिकली आपण मिल्क फॅट आणि एसएनएफ या 2 प्रकार यामध्ये डिवाइड करतो. म्हणजे मिल्क फॅट पासून आपण क्रीम, बटर फॅट, बटर, घी, बटर ऑइल, अनहायड्रेटेड मिल्क फॅट, बटर स्प्रेड, फ्लेवर घी स्प्रेड असे प्रोडक्ट बनवू शकतो. एसएनएफ सोर्स पासून बेसिकली फुल मिल्क पावडर, स्किम मिल्क पावडर, प्रोटीन पावडर, व्हे पावडर, केसिन पावडर असे प्रोडक्ट बनवू शकतो. इंडिजिनस मिल्क प्रोडक्ट मध्ये आपण खवा, पनीर, पेढा, बर्फी, श्रीखंड, आम्रखंड, त्यानंतर कुल्फी आणि क्रीम असे प्रोडक्ट बनवू शकतो. बाकीचे प्रोडक्ट जे आहे ते वेस्टर्न कॅटेगरीमध्ये येतात, ते म्हणजे चीज आणि आईस्क्रीम. तर डेअरी सेक्टरचा स्ट्रेंथ काय आहे? बेसिकली ट्रॅडिशनल डेअरी प्रोडक्ट हे बऱ्याचशा आपल्या मासपर्यंत पोहोचलेले आहेत. याची टेक्नॉलॉजी खूप सिंपल असते आणि इस्टॅब्लिश आहे स्मॉल स्केल ऑपरेशन, त्यामुळे हे कोणीही इझिली चालू करू शकतं. यामध्ये स्किल मॅनपॉवर जी आहे ती कॉटेज स्केल ऑपरेशनसाठी अवेलेबल आहे. लोअर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आहे, प्रॉफिट मार्जिन चांगले आहेत, मार्केट बऱ्यापैकी इस्टॅब्लिश आहे आणि जशी लोकसंख्या वाढते तशी आहे प्रोडक्टची डिमांड वाढतच राहते. त्यामुळे याला अजिबात मरण नाहीये. कुठल्याही प्रकारचा मंदी ह्या क्षेत्रामध्ये नाही. कोरोना आला किंवा कुठल्याही 2008ची मंदी आली, त्या मंदीमध्ये हा मार्केट कधीच पडलेला नाही. ट्रॅडिशनल डेअरी प्रोडक्टसाठी लो इन्फ्रास्ट्रक्चर आणि ऑपरेशन ओव्हरहेडची कॉस्ट कमी असते. डिमांड जी आहे चांगली वाढते. 20% अॅन्युअल रेट आहे डिमांडचा आणि व्हॅल्यू ॲडिशन करतो आपण बरेच डेअरी प्रोडक्टमुळे आणि या सर्व स्मॉल स्केल ऑपरेशनमुळे इझिली आपण या क्षेत्रामध्ये उतरून हा डेअरी धंदा करू शकतो. तर आपला बेसिकली 6 दिवसाचा कोर्स आहे. त्यामध्ये फर्स्ट आपण फ्लेवर मिल्क आणि डेअरी फंडामेंटल बघणार आहोत. सेकंड डेला दहीचे थेरी आणि डेमो बघणार आहोत. त्यानंतर थर्ड डेला लस्सी, बटर मिल्क, घी आणि आईस्क्रीमचा काही पार्ट बघणार आहोत. फोर्थ डेला आपण श्रीखंड, आम्रखंड हा प्रोडक्ट बघणार आहोत. फिफ्थ डेला पनीर आणि क्रीमचा
थेरी आणि डेमो बघणार आहोत आणि 6 डे ला आपण बासुंदी, रबडी, खवा आणि पेढा कसं बनवायचा याचा आपण माहिती घेणार आहोत. तर बेसिकली आपण जेव्हा हा कोर्स करणार आहोत त्यामध्ये तुम्हाला डेमो प्रत्येक थेरीचा दाखवला जाईल. जसं आपण थेरी कुठलीही शिकलो त्यानंतर डेमो कसा घरगुती प्लस इंडस्ट्रियल कसा असेल या दोन्हीची माहिती आपल्याला यामध्ये देण्यात येईल. आता आपण जस्ट आपण घरी प्रत्येक जण दही बनवत असतो, परंतु दही बनवताना त्यामध्ये काय टेक्नॉलॉजी इन्व्हॉल्व असते ती आपल्याला जर माहीत झाली तर आपण फर्स्टला जे मार्केटमध्ये कपमध्ये दही मिळतं तशा प्रकारे दही आपण कुणीही लावू शकतो इझिली. तसं आपण डेमो जस्ट बघूया म्हणजे आपल्याला थोडंसं आयडिया येईल. यासाठी आपण एक गायचं दूध घेतलेलं आहे बेसिकली. काऊ मिल्क घेतलं यासाठी. काऊ मिल्क का की बऱ्याच जणांची तक्रार असते काऊ मिल्क पासून आपण चांगलं दही बनवू शकत नाही. त्यासाठी आपण काऊ मिल्क घेतलंय. अर्धा लिटर दूध यासाठी घेतलंय आणि दूध घेतल्यानंतर त्याचं वजन केलंय बेसिकली. वजन करून आपण त्याला मग हिटिंगला टाकलंय म्हणजे गरम करण्यासाठी चालू केलंय. दूध घेतल्यानंतर त्याला कधीही उकळायचं नसतं, त्याला 93 टेम्परेचर पर्यंत गरम करायचं असतं. 93 टेम्परेचरला का की या टेम्परेचरला प्रोटीनचं डिनॅचरेशन होतं. केसिन मायसिली जी असतात ते स्वेलअप होतात आणि त्यामध्ये दुधाची बॉडी जी आहे चांगली बनते, दह्याची वाढ चांगली बनते. दूध गरम करताना बेसिकली आपल्याला स्टरिंग करायचं असतं जेणेकरून दूध हे जळणार नाही, यातले न्यूट्रियन्स लॉस होणार नाही. आपल्याला यासाठी दूध जळून द्यायचं नाही आणि टेम्परेचर जास्त वाढवायचं नाही. कंटिन्युअस स्टरिंग ठेवायची. आय थिंक राणे सरांचं काही डिस्कनेक्शन झालं असेल. सो आपण तुमचे जे काही क्वेश्चन्स आहे राणे सर इमिडिएटली आपल्याला जॉईन होतील, तर तुमचे ऑडियन्स मध्ये जे काही क्वेश्चन्स आहे चॅट बॉक्स मध्ये टाका. ऑलरेडी बरेचसे क्वेश्चन्स आले. सो एक बाय एक, वन बाय वन मी सगळ्या प्रश्नांना सुरुवात करतो. त्याच्या आधी आपल्यासोबत आपले 5 पार्टिसिपंट जॉईन झाले ज्यांनी रिसेंटली आपला बेकरी अँड डेअरीचा कोर्स कम्प्लीट केला होता. सो तुषार भडांगे सर जॉईन झालेले, वैभव आडे जॉईन झालेले सोबत आणि सपना गोरे मॅडम जॉईन झालेले. सो मी सगळ्यात आधी तुषार सरांना रिक्वेस्ट करतो की त्यांनी आपला कोर्स फीडबॅक शेअर करावा आणि आपण काय करता ते पण डिटेल्स आपल्या ऑडियन्स मध्ये शेअर करावा. ओव्हर टू यू तुषार. हा, नमस्कार सगळ्यांना. मी तुषार वडांगे नाशिकहून बोलतोय. ऍक्च्युली उद्योगवर्धिनीचा जो कोर्स आहे तो मी 19 जुलैला 15 दिवसांचा कोर्स केला होता आणि खूपच अतिशय चांगला उपक्रम उद्योगवर्धिनी राबवते सध्या. त्याचा मला बऱ्यापैकी फायदा झाला. नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. त्या व्यतिरिक्त जे नुसतं कोर्स मध्ये सांगायचं म्हणून सांगत असं नाही, तर नवीन नवीन ज्या रेसिपीज त्यांनी आम्हाला शेअर केल्या. एक कोणाला नवीन छोटा उद्योग सुरू करायचा असेल, ते मोठं इंडस्ट्री सुरू करायची असेल, इथपर्यंतची माहिती या कोर्समध्ये मला मिळाली आणि खरंच एक चांगला हे त्याच्यातून फायदा मला झाला की याच व्यतिरिक्त आपल्या मालाचं ब्रँडिंग कसं करायचं, या व्यतिरिक्त पॅकेजिंग कसं करायचं, मालाला मार्केट कुठं उपलब्ध असेल, एक्सपोर्टसाठी काय गोष्टी असतील, शिवाय तुमचं उत्पादन सुरू करताना काय लायसन्सिंग लागेल, गव्हर्नमेंटच्या काय प्रोसेस असतील, कच्चा माल कुठून खरेदी करायचा, याची सगळी इत्थंभूत माहिती या कोर्समधून अमोल बोरसे सरांनी पण दिली. डेअरीमध्ये पण एक चांगली माहिती, सगळ्या प्रॉडक्ट्सची कशी उत्पादन करायचं, पॅकेजिंग कसं, हे सगळं छान मिळालं. म्हणजे खूप चांगला एक्सपिरियन्स होता आणि तांडक सरांचं मार्गदर्शन, अनमोल मार्गदर्शन हे कायमस्वरूपी असतं. त्यांचं सेमिनार किंवा लेक्चर अटेंड केल्यानंतर ज्या पद्धतीने एक ऊर्जा आपल्यामध्ये येते आणि असं वाटतं की आता लगेच नवीन उद्योग सुरू करावा, अशी एक फिलिंग सतत होत असते. त्यामुळे धन्यवाद उद्योगवर्धिनी आणि सगळ्यांचे आभार, बोरसे सरांचे, सरांचे. थँक्यू व्हेरी मच. तसेच मी सगळ्यांना विनंती करेल की आपण हा जो पूर्ण दिवस कोर्स आहे तो नक्की करावा, ज्याने आपल्या बेसिक नॉलेज मध्ये तो फरक पडतो आणि आपल्याला एक उद्योग मोठा करायची किंवा नवीन सुरू करायची एक उभारी मिळत असते. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू तुषार सर फॉर वंडरफुल फीडबॅक आणि तुमचा एवढा कॉन्फिडन्स बूस्ट बघून आम्हाला खरंच छान वाटलं ऐकून तुमचं. थँक्यू सो मच आणि विश यू ऑल द बेस्ट. तुमचं नक्कीच बेकरी प्रोडक्ट्स आम्हाला खायला आवडेल. आता मी सरला मॅडमांना रिक्वेस्ट करतो की प्लीज गायडन्स आपल्याला आपला फीडबॅक शेअर करा. आपला म्यूट आहे मॅम, फक्त अनम्यूट करा.
सरला. येस मॅम. नमस्कार, मी सरला किशोर भोरे, पैठण, औरंगाबाद जिल्हा. मी बेकरी आणि डेअरी हा जॉईंट क्लास केलेला आहे. तर हा क्लास खूप छान आहे. तर आपल्याला बेकरीचे प्रोसेसर ते खूप छान माहिती देतात आणि डेअरीचे पण रहाणे सर आहे ते पण खूप छान पद्धतीने व्यवस्थित माहिती देतात. आणि आपण प्रत्येक प्रश्न विचारले जे छोटे छोटे विचारतो त्याच्यावर ते सगळ्या व्यवस्थित पद्धतीने आपल्याला उत्तर देतात, सगळी माहिती देतात. हा कोर्स अगदी चांडक सर असो ते खूप बिझी असतात, पण आपण काही विचारलं त्यांना तरी ते व्यवस्थित आपल्याला वैयक्तिक सांगतात. त्यांना फोन केला तरी ते फोनवरही बोलतात. हा कोर्स केल्यामुळे आपल्याला वैयक्तिक फायदा होतो आणि आपल्याला व्यावसायिक काही करायचं असलं तर खूप जास्त फायदा होतो. आपल्याला हे आपला आपल्याला याच्यातून खूप नॉलेज मिळतं. आपल्याला आपला माल सप्लाय कसा करायचा हे आपल्याला कळतं आणि आपण माल आपला एक्सपोर्ट कसा करायचा हे ते सांगतात. आपलं विकेंड त्यांचा एक हे असतो, बोनस विकेंड असतो, त्यात ते खूप छान माहिती देतात. वेगवेगळे सर असतात, ते खूप छान माहिती दिली आम्हाला. मग आम्ही त्या पद्धतीत सगळी माहिती घेतली. त्यांचं रेकॉर्डिंग असतं ते आम्ही रेकॉर्डिंग ही रेकॉर्ड करून ठेवलेलं आहे, ते आपल्याला देतात ते. तर खूप छान माहिती असते या कोर्समध्ये. तर सगळ्यांना या कोर्सचा खूप फायदा होतो केल्यामुळे. तर माझं असं म्हणणं आहे सगळ्यांनी हा कोर्स करावा. मी बेकरीचं हे करणार आहे. सो राईट. ओके. धन्यवाद. धन्यवाद सरला मॅम. नक्कीच तुम्ही चांगली एक बेकरी उभारा आणि आम्हाला सगळ्यांना फॅकल्टीजला सगळ्यांना इन्व्हाइट करा. नक्कीच आम्हाला आवडेल तुमचे प्रोडक्ट्स खायला. सो थँक्यू मॅम फॉर वंडरफुल फीडबॅक. आणि अजून एक आपल्यासोबत पार्टिसिपंट आहे वैभव आडे. सॉरी ऑडियन्स, थोडा वेळ होतो बट आपण क्वेश्चन सुरुवात करूयात. वैभव आडे, प्लीज तुमचाही फीडबॅक शेअर करा. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग एव्हरीवन. माझं नाव वैभव आडे. मी परतूर जिल्हा जालन्यावरनं बोलतोय. मी बीटेक फूड टेक्नॉलॉजी केलेलं आहे आणि उद्योगवर्धनी बरोबर मी 2 महिन्यापूर्वी जॉईन झालो. मी डेअरी आणि बेकरी हे दोन्ही कोर्स केलेले आहेत. मी सध्या डेअरी फार्मिंग करतोय. माझ्याकडे आता सध्या HF गाई आहेत आणि माझ्या गोट्यात 50 ते 60 गाईपर्यंत कॅपॅसिटी आहे. उद्योगवर्धनीमधनं बोरसे सरांनी आणि रहाणे सरांनी खूप चांगलं गायडन्स केलंय. सध्या माझं आता बीटेक कम्प्लीट झालंय, म्हणून आता डेअरी झाली, म्हणजे डेअरी फार्मिंग करतोय. डेअरी फार्मिंग नंतर 2 ते 3 वर्षानंतर मी प्रोसेसिंग पण करेल. उद्योगवर्धनीबद्दल बोलायचं झालं तर उद्योगवर्धनीने बरीच माहिती प्रोव्हाइड केलेली आहे. आमचं बेसिक मला फूड टेक्नॉलॉजीमध्ये मिळालंच आहे, पण इंडस्ट्रियल लेवलला जशी प्रोसेसिंग होते, जसं बाकी सगळं पॅकेजिंग वगैरे होतं ते त्याबद्दल सरांनी सगळी माहिती सांगितली. तसंच मॅमनी सांगितल्याप्रमाणे आमचं एक बोनस वीक होतं. बोनस वीकमध्ये आम्हाला पॅकेजिंग, त्यानंतर ब्रँडिंग कशी करायची, ऑनलाईन मार्केटिंग कशी करायची, त्यानंतर मोटिवेशनल सेमिनार झाले आमचे आणि बोरसे सरांनी आम्हाला बेकरीसाठी नोट्स आणि बऱ्याच PPTs वगैरे प्रोव्हाइड केलेल्या आहेत आणि उद्योगवर्धनी बरोबर जोडून मला फायदाच झालेला आहे आणि जेवढी माझी प्राइस होती ती प्राइस वरती नॉलेज सरांनी आम्हाला दिलेलं आहे. सगळ्यांनी उद्योगवर्धनीबरोबर जॉईन व्हावं एवढं सांगू शकतो. ग्रेट ग्रेट. थँक्यू वैभव फॉर वंडरफुल फीडबॅक. आणि तुमचा एवढा गाई असेल, एवढा मोठा तुमचा जो युनिट आहे, आय थिंक तुम्ही खूप मोठा याच्यामध्ये युनिट एस्टॅब्लिश करू शकतात. सो विश यू ऑल द बेस्ट. आणि Thank you, काही असेल सो वी आर ऑलवेज देअर. थँक्यू फॉर वंडरफुल sir. फीडबॅक. सो आणि हा कोर्स बद्दल काही क्वेश्चन्स आहेत. सो हा लाईव्ह ऑनलाईन कोर्स आहे कम्प्लिटली. हे सगळे जे पण पार्टिसिपंट होते हे सगळे लाईव्ह ऑनलाईन आपल्यासोबत जॉईन झालेले होते आणि अक्रॉस महाराष्ट्रातून, म्हणजे तुम्ही बघितलं असेल जालना, बुलढाणा, वेगवेगळ्या नाशिक, अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून जॉईन होतात. आणि हा भारतातला एकमेव कोर्स आहे जो डेअरी आणि बेकरी विषयावरती घेतो आपण लाईव्ह ऑनलाईन. कोणी जसं या विषयावरती गायडन्स करत नाही. कम्प्लिटली प्रॅक्टिकल गायडन्स आहे. पूर्ण जे इंडस्ट्रीतलं जे प्रोसेस जे चालतात, जे इंडस्ट्री तुम्हाला सुरू करायची असेल किंवा घरगुती व्यवसाय सुरू करायचा असेल तर पूर्ण हा प्रॅक्टिकल याच्यामध्ये आम्ही गायडन्स करतो. आणि याची फीस 3600 रुपये आहे, 3600. आणि तुम्हाला एक सर्टिफिकेट पण मिळतो कोर्स झाल्यानंतर. ओके. सो आता मी बरेचसे क्वेश्चन्स आहे, वन बाय वन मी घेतो. तर सगळ्यात आधी अमोल बोरसे सर तुम्हाला आहे. सो ड्राय येस्ट आणि वेट येस्ट मधला काय डिफरन्स आहे आणि कुठला वापरायला पाहिजे?
ड्राय इस्ट आणि वेट इस्टचा डिफरन्स बघितला तर याचा मोस्ट कॉमन डिफरन्स आहे सेल्फ लाईफ. जी वेट इस्टची सेल्फ लाईफ आहे मॅक्सिमम 28 डेज असते ओल इस्टची वेट इस्ट. त्याच्यानंतर इन्स्टंट इस्ट आहे ड्राय इस्ट, त्याची सेल्फ लाईफ 2 वर्षापर्यंत सेल्फ लाईफ असते. आणि कॉस्ट मध्ये जर बघितलं इन्स्टंट इस्टची कॉस्ट ही वेट इस्ट पेक्षा जास्त असते. जर अर्धा किलोचा जर ब्लॉक बघितला वेट इस्टचा आहे तर 60 रुपयापर्यंत पडतो, म्हणजे 120 रुपये किलो. तेच जर इन्स्टंट इस्टचं बघितलं तर 350-400 रुपये किलो पर्यंत इन्स्टंट इस्ट भेटतं. हा मेन डिफरन्स आहे. राईट. पुढचा प्रश्न आहे की बेकिंग साठी कुठला मैदा युज करायला पाहिजे? बेकिंग साठी डिपेंड प्रोडक्ट कोणतं बनवतो त्याच्यावर डिपेंड आहे. जर तुम्ही फर्मेंटेड प्रोडक्ट्स बनवता त्याच्यामध्ये ग्लुटेन कंटेंट जास्त पाहिजे, त्याच्या कारण ते इलॅस्टिक डो पाहिजे पाव ब्रेड साठी. तर त्याच्यामध्ये जे प्रोटीन कंटेंट नियर अबाउट 30% पाहिजे. आणि जे बिस्किट आणि कुकीज बनवत असाल तर त्याच्यामध्ये 7 ते 8% प्रोटीन कंटेंट पाहिजे. तोच मैदा बेकरीमध्ये युज करायचा. ओके. आणि कुकीज मध्ये फ्लेवर कुकीज कसं बनवता येतात का? जसं आपण मगाशी सांगितलं नानकटाईचं जर बघितलं, नानकटाईचं जर कॉमन बघितलं तुम्हाला व्हाईट कलरचे नानकटाई प्लेन भेटतं. त्याच्यामध्ये जर फ्लेवर ऍड करायचा असेल तर जे तूप आपण फेटतो तुपामध्ये तुम्हाला फ्लेवर एसेन्स ऍड करायचा आहे. आणि जर तुम्हाला कलरची नानकटाई बनत असेल तर मग तिथे ब्राऊन कलर, येलो कलर, रेड कलर तुम्ही त्याच्यामध्ये मिक्सिंग मध्ये ऍड करू शकता. फ्लेवर पण पायनॅपल, स्ट्रॉबेरी बरेच टाईपचे फ्लेवर तुम्ही ऍड करू शकता कुकीज मध्ये. ओके. आणि बिस्किट आणि कुकीजचं रॉ मटेरियल आणि मशिनरीज म्हणजे कुठून घ्यायची? आपण ऑफकोर्स कोर्स मध्ये डिटेल मध्ये करणार आहे गायडन्स, बट साधारण कुठनं घ्यायचं किंवा ते सर्च कसं करायचं? जरी बेसिक कुकीज आणि बिस्किट जरी बघितलं ना तर मोस्ट कॉमन मशीन्स आहेत. एक ब्लेंडर, मिक्सर आणि दुसरा आहे सिंगल डेक ओव्हन. दोनच इम्पॉर्टंट मशीन्स आहेत. तसं नाशिकमध्ये पण मशीन्स अवेलेबल आहेत, राजकोटला पण मशीन अवेलेबल आहेत, मुंबईला मशीन्स अवेलेबल आहेत, पुण्याला मशीन्स अवेलेबल आहेत. तर सगळ्या ठिकाणी जे बेकरीचे कॉमन मशीन्स लागतात मिक्सर आणि ओव्हन ते सगळीकडे अवेलेबल. राईट. ओके. ओके. सो आता राहणे सरांचे पण म्हणजे आता काही क्वेश्चन मी डेअरी बद्दलही घेतो. सो राहणे सर, क्वेश्चन असं आहे की आय थिंक पहिला क्वेश्चन आय थिंक तुम्ही म्यूट आहे सर. हा, राणे सर, पहिला क्वेश्चन आहे की फॅट म्हणजे काय? बेसिकली फॅट म्हणजे स्निग्धांश असतं मिल्कमध्ये. मिल्कमध्ये 2 पार्ट आहे, फॅट आणि SNF. आपण जेव्हा बघितलं मिल्कचं टोटल सॉलिड्स आणि वॉटर यामध्ये डिवाइड केलं जातं. बेसिकली टोटल सॉलिड मध्ये 2 पार्ट असतात, एक फॅट आणि SNF. फॅट म्हणजे आपलं जे तूप जे आपण म्हणतो त्याला बेसिकली फॅट म्हणतात. आणि फॅट विरहित जो पदार्थ आहे तो म्हणजे SNF, सॉलिड्स नॉट फॅट असं म्हणतात. ओके. आणि डेअरी प्रोडक्ट एक्सपोर्ट साठी कुठल्या म्हणजे याला डिमांड जास्त आहे? तूप आणि पनीर या 2 प्रोडक्टला जास्त डिमांड आहे एक्सपोर्ट साठी. ओके. आणि पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही जे पाऊच पॅकिंगचं मशीन सांगितलं साधारण त्याचं काय कॉस्ट असेल? त्याची 5 लाखापासून कॉस्ट चालू होते. 5 लाखामध्ये आपल्याला सिंगल हेड मशीन मिळते आणि डबल हेडची कॉस्ट 10 लाखापर्यंत असते. ओके. आणि याचं तुम्ही जे म्हटलंय हा आईस्क्रीम बद्दल याच्यामध्ये आपण काही कव्हर करणार आहे काय कोर्स? हो, आपला 1 दिवस आईस्क्रीम साठी आहे. ओके. एक तुम्ही ब्रीफ काय देऊ शकता का आईस्क्रीम मध्ये म्हणजे एक्झॅक्टली काय बिझनेस असतो किंवा त्याचं? आईस्क्रीम बिझनेस ऍक्च्युली फार मोठा आहे. यामध्ये 2 टाईपचे आईस्क्रीम बनवले जातात, एक मिल्क बेस्ड आईस्क्रीम आणि एक ऑइल बेस्ड आईस्क्रीम. बेसिकली मिल्क बेस्ड आईस्क्रीमला आईस्क्रीम म्हणतात आणि जे ऑइल बेस्ड बनतात त्याला डेझर्ट म्हणतात. जी आपली क्वालिटी वॉल्स जे आईस्क्रीम मार्केटमध्ये मिळते आपल्याला ते बेसिकली ऑइल बेस्ड आईस्क्रीम बनवते. त्यामध्ये दूध कुठलंही वापरलं जात नाही. आणि बाकी अमूल आणि बाकीचे आपले इंडस्ट्री आहे त्या मिल्क बेस्ड आईस्क्रीम बनवतात. यामध्ये बेसिकली मिक्स आधी हा बनवलं जातं आणि मिक्सला फ्रीझर मधनं पास केल्यानंतर त्यामध्ये काही प्रमाणामध्ये एअर त्यामध्ये इन्कॉर्पोरेट केले जाते आणि ते एअर इन्कॉर्पोरेट केल्यानंतर आपला आईस्क्रीम हा प्रोडक्ट बनतो. म्हणजे बेसिकली आपण जेव्हा 1 ml लिक्विड घेऊ म्हणजे मिक्स घेऊ तेव्हा 2 ग्रॅम जवळ आपला आईस्क्रीम मिळते. अशा पद्धतीने हे आईस्क्रीम बिझनेस आपला रन होतो. बऱ्याच प्रकारामध्ये त्यामध्ये एक लॉलीज बनवले जातात, म्हणजे शरबत बनवलं जातं त्याला आयसिंग करतात. त्यामध्ये बरंच आपण इन्ग्रेडियंट ऍड करतो, फ्लेवर ऍड करतो किंवा पल्प ऍड करून यामध्ये आपण आईस्क्रीम हे बनवलं जातं. बरोबर. ओके. पुढचा क्वेश्चन आहे की डेअरी फार्मिंग मध्ये गायची फॅट आणि SNF मध्ये सुधारणा कशी करायची? बेसिकली फॅट आणि SNF हे मिळवण्यासाठी गायीला फीड तसं दिलं गेलं पाहिजे. म्हणजे बेसिकली आपण जसं गायीचं वजन काय आहे आणि गायीचं वेट काय आहे त्याप्रमाणे गायीला आपण ड्राय मॅटर इनटेक दिला गेला पाहिजे.
म्हणजे ड्राय मॅटर इनटेक म्हणजे काय, समजा गाईचं वजन समजा 500 किलो असेल तर गाईच्या पर्सेंटेज 3% त्या वजनाचा आपला ड्राय मॅटर इनटेक दिला गेला पाहिजे. आणि ड्राय मॅटर इनटेक तेवढा गेला तरच गाईचं फॅट एसएनएफ हे आपल्याला मॅनेज करता येतं. ओके. पुढचा प्रश्न आहे की इंडियामधून साधारण कुठल्या कंट्रीजला डेअरी प्रोडक्ट एक्सपोर्ट होतात? इंडियातनं बेसिकली ऑस्ट्रेलिया, US मध्ये आपलं जातं, कॅनडामध्ये जातं. या ठिकाणी पनीर आणि तूप आपलं बऱ्यापैकी जातं. आणि न्यूझीलंडमध्ये काही प्रमाणात तूप जातं आपल्या इकडे. आणि गल्फ कंट्रीज मध्ये पण जातात? गल्फ कंट्रीमध्ये पावडर, आपली मिल्क पावडर बऱ्याच इंडस्ट्री जाते. आफ्रिकामध्ये जाते, गल्फ कंट्रीजमध्ये जाते. या ठिकाणी मिल्क पावडर जाते. नंतर स्वीट्स आपले आहे, गुलाबजाम, रसगुल्ला, हे सुद्धा आपल्याला कॅनिंग मध्ये एक्सपोर्ट केलं जातं. सिंगापूर, मलेशिया या ठिकाणी आपलं तूप बऱ्यापैकी जातं. ओके. आणि शासकीय योजना कोणकोणत्या आहे या डेअरीच्या बिझनेस मध्ये सुरुवात करायची असेल तर? यामध्ये आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या काही सबसिडीज आहेत. आपण त्या सबसिडीज घेऊन चालू करू शकतो. म्हणजे जसं आपलं कोल्ड चेन स्कीम आहे. कोल्ड चेन स्कीम मध्ये आपण कोल्ड रूम झाला किंवा टँकर झाले किंवा आपल्या काही मशिनरीज आहेत त्याला आपण जवळपास 30 ते 40% पर्यंत आपल्याला गव्हर्नमेंट सबसिडी अवेलेबल आहे. ओके ओके शुअर. आता काही कोर्स बद्दल क्वेश्चन आहे, मी क्विकली कोर्सचे क्वेश्चन्स कव्हर करतो, त्याच्यानंतर आपण पुन्हा प्रश्नांकडे वळूया. सो उद्योगवर्धिनीचा डेअरी आणि बेकरी प्रोसेसिंगचा ऑनलाईन कोर्स चालू होतोय 12 ऑगस्ट म्हणजे थर्सडे पासून, येत्या गुरुवार पासून. आणि याचं टायमिंग आहे रोज संध्याकाळी 7 ते 8:30. याचं ड्युरेशन आहे 3 वीक्स म्हणजे 3 आठवडे. दररोज संध्याकाळी हा कोर्स असतो लाईव्ह ऑनलाईन. आणि याची फीज आहे 3600 रुपये. तुम्हाला ऑलरेडी इकडे सिलेबस किंवा आजच्या वेबिनार ज्यांनी उशिरा जॉईन केलाय त्यांना आजच्या वेबिनारची रेकॉर्डिंग इकडे पुन्हा बघायला मिळेल. आपल्या या उद्योगवर्धिनीच्या कोर्स पेजवरती तुम्ही पुन्हा बघू शकता. आणि इकडे तुम्हाला सिलेबस हा डिटेल मध्ये बघते. तर बेसिकली डे 1 आणि डे 2 ला याच्यामध्ये बेकरी आणि जे पहिला आठवडा याच्यामध्ये बेकरीवरती असतो, त्याच्यानंतर डेअरीवरती असतो. आणि तिसऱ्या आठवड्यामध्ये तुम्हाला सगळं बिझनेस ओरिएंटेड गायडन्स असतो, बिझनेसचा जो वीक असतो तो. तर इकडे तुम्हाला डेअरी बेकरीचा सगळा सिलेबस, याच्यामध्ये कुठले कुठले बिस्किट्स आहे, कुठले कुकीज आहे, त्याचं जे रेसिपीज आहे किंवा बर्न ब्रेड, टोस्ट, डोनट्स किंवा पफ रोल, खारी, क्रीम रोल, पॅटीस, कप केक्स, या सगळ्या विषयावरती तुम्हाला आम्ही प्रॅक्टिकल गायडन्स देतो. तुम्हाला याच्यामध्ये काय काय मशिनरी लागते, काय कॉस्टिंग लागते, कुठून रॉ मटेरियल सोर्स करायचं, हे सगळं या कोर्समध्ये तुम्हाला डिटेलमध्ये गायडन्स करणार आहे या कोर्समध्ये. तसेच गव्हर्नमेंटच्या स्कीम सबसिडी काय काय आहेत, प्रत्येक मशिनरीला काय कॉस्ट लागते, कुठून सोर्स करायची, हे बेकरी बद्दल आहे. त्याच्यानंतर डेअरीमध्ये जसं ऑलरेडी सरांनी सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये सगळे प्रोडक्ट्स डेअरी रिलेटेड, मिल्क, फ्लेवर्ड मिल्क आहे, दही आहे, लस्सी, बटर मिल्क, श्रीखंड, पनीर, बासुंदी, पेढा, आईस्क्रीम, या सगळ्या गोष्टींवरती तुम्हाला डेअरीचं तुम्हाला याच्यामध्ये गायडन्स मिळणार आहे. आणि आम्ही जो एक आठवडा बोनस वीकचं जसं सांगितलेलं आहे तर याच्यामध्ये आम्ही तुम्हाला व्यवसाय कसं सुरू करायचं याच्यावरती चांडस सर तुम्हाला गाईड करणार आहे, जे या संस्थेचे म्हणजे फाउंडर आहे. अहुजा सर आहे, जे तुम्हाला गव्हर्नमेंट कडून काय काय तुम्हाला टेक्नॉलॉजी मिळते, मशिनरीज मिळतात. CFTRI हे जे इन्स्टिट्यूट आहे ते. मुकुंद कुलकर्णी सर एक्सपोर्टचे अनुभवी म्हणजे प्रशिक्षक आहेत, तर ते याच्यामध्ये एक्सपोर्ट काय करू शकतात. उल्हास बोरसे सर एक गव्हर्नमेंट स्कीम्स मध्ये काय काय मिळू शकतात, तुम्ही स्वतःची डेअरी बेकरी सुरू करायची असेल तर त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट स्कीम प्रोजेक्ट रिपोर्ट कसं बनवायचं याच्यावरती गायडन्स करतो. मग समाधान हिरे सर आहे की जे याच्यामध्ये सप्लाय चेन मॅनेजमेंट. मुकुंद पटवर्धन सर डिजिटल मार्केटिंग कसे करायची. अनिरुद्ध सर मार्केटिंग, ब्रँडिंग, ग्राहक कसं मिळवायचं या विषयावरती सगळं गायडन्स करणार. सो हे सगळे मेंटर्स आहे. तुम्ही प्रत्येक मेंटरचे डिटेल इकडे आमच्या कोर्समध्ये इकडे बघू शकतात. त्यांचा जो एक्सपर्टाईज आहे, त्यांचा एक्सपिरियन्स आहे, सगळे तुम्ही इकडे बघू शकतात. आणि आमचे बरेचसे सक्सेस स्टोरीज आहे जे आज बेकरी डेअरी मध्ये काम करतायत. सो रवींद्र बांबरे सर आहे, ज्यांनी आज स्वतःचे 4 आउटलेट आहे, त्यांनी हातगाड्यावरून सुरुवात केली होती. आणि अरुणा देवरे मॅडम आहे, ज्यांची आज अतुल डेअरी ही मोठी डेअरी नाशिक मधली आहे, तर ते आपल्या पार्टिसिपंट आहेत, त्यांचंही तुम्ही बघू शकता. हा लाईव्ह ऑनलाईन कोर्स आहे. प्रत्येक सेशन तुम्हाला रेकॉर्डिंग पण मिळते. तुम्हाला कोर्स झाल्यानंतरही आमचा सपोर्ट असतो. आणि बॅच साईज लिमिटेड असते. 30 पार्टिसिपंट असतात. हँड होल्डिंग सपोर्ट आहे. सर्टिफिकेट पण मिळणार आहे तुम्हाला या कोर्सचा, जो तुम्हाला उद्या तुम्हाला डेअरी बेकरी काही टाकायची असेल तर गव्हर्नमेंट स्कीम सबसिडी हे सगळं मिळवण्यासाठी या कोर्सचा तुम्हाला सर्टिफिकेटचा फायदा होऊ शकतो. आणि सॉफ्ट कॉपी मिळणार आहे, म्हणजे याच्यामध्ये रेसिपीज वगैरे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येणार. इथे तुम्ही तुमचे डिटेल टाकून ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकता, फीस भरू शकतात. आणि इकडे तुमचे स्क्रीनशॉट बघू शकतात, म्हणजे जे फीडबॅक्स आहे आमच्या कोर्स बद्दल, तर ते तुम्ही नक्की इकडे बघू शकतात की जे पार्टिसिपंट्सनी
कोर्स केल्या केल्या लगेच त्यांनी ब्रेड बनवले, होम बेस्ड कुकीज बनवल्या. तर हे सगळे तुम्ही पार्टिसिपंटचा फीडबॅक्स आणि हे बघू शकता. ओके, सो आता बरेचसे फर्दर क्वेश्चन्स आहे. मी जे करतो तो आता बोरसे सर, पुढचा प्रश्न असा आहे की एक बेकरी टाकायला साधारण किती कॉस्ट असते? बेकरी टाकण्यासाठी छोटं जर स्मॉल स्केल करायचं असेल, घरगुती जर स्टार्ट करायचं असेल, बिस्किट आणि कुकीज साठी ओनली, तर 1 लाख पर्यंत आपण इन्व्हेस्टमेंट करून स्टार्ट करू शकतो. त्याच्यापेक्षा पुढे तुम्हाला जर केकचाच बिझनेस करायचा असेल, तर केकचा बिझनेस 20,000 पासून पण तुम्ही स्टार्ट करू शकता केकचा बिझनेस साठी. त्याच्यानंतर लार्ज स्केलचा विचार केला तर एक 7 ते 8 लाखापर्यंत तुम्ही कंट्री सगळे प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग करू शकता 7 ते 8 लाखामध्ये. ओके, आणि केकचा बिझनेस आपण घरून कसं सुरू करू शकतो? केकचा बिझनेस हम्म. केकसाठी आपल्याला मोस्ट ओन लागेल एक बेकिंगसाठी ओटीजी किंवा कन्व्हेक्शन. त्याची अप्रॉक्स कॉस्ट आहे एक 12 ते 13,000 रुपये. तर त्याच्या मिक्सिंगसाठी एक ब्लेंडर असते, ब्लेंडरची कॉस्ट असते एक 1,500 पर्यंत. तुम्ही एक दोनच इक्विपमेंट जरी घेतले, एक ब्लेंडर आणि ओव्हन, तर तुम्ही ती घरगुती केकचा बिझनेस करू शकता. ओके, आणि पुढचं आहे की पर्सेंटेज ऑफ कप केक्स मध्ये किंवा टी टाइम केक्स मध्ये आपण किती पर्सेंटेज पर्यंत प्रिझर्वेटिव्ह युज करू शकतो? 0.01% आपण प्रिझर्वेटिव्ह ऍड करतो केक्स मध्ये. ओके ओके, आणि रॉ मटेरियल साधारण कुठून सोर्स करायचे, म्हणजे हा क्वेश्चन आहे, कुठून सोर्स करायचा बेकरी साठी लागणारा? आता बऱ्याच जर सिटीज मध्ये जे डिस्ट्रिक्ट लेवलचे असतात, तिथं आपण एक मोठे होलसेल असतात बेकरीचे रॉ मटेरियल. तिथं मोस्ट कॉमन युज होतात बेकरीचे इंग्रेडियंट्स मध्ये तूप, जे शॉर्टनिंग आपण युज करतो. त्याच्यानंतर मिल्क पावडर, कस्टर्ड पावडर, ईस्ट आहे, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर. हे एक आउटलेट असतं, होलसेल दुकान असतं प्रत्येक. तर खेड्यामध्ये जर अवेलेबल नसणार, पण तालुक्याच्या प्लेसला एक अवेलेबल असतं रॉ मटेरियल. त्याच्यानंतर मैदा पण तुम्हाला जनरली इथे एक मोठ्या किराणा दुकानामध्ये अवेलेबल होऊ शकतं. ओके, आणि काही लोकांचे प्रश्न आहे की फक्त बेकरीचा कोर्स करायचा आहे किंवा फक्त डेअरीचा करायचा असेल, तर तोही ऑप्शन तुमच्याकडे अवेलेबल आहे. आणि तुम्हाला चॅट बॉक्स वरती आम्ही नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही फोन करून त्याच्यासाठी रजिस्ट्रेशन करू शकता. त्याची पर कोर्स 2400, म्हणजे तुम्हाला फक्त बेकरी करायचं असेल तर 2400, फक्त डेअरी करायचं असेल तर 2400 रुपये तुम्ही एक फी भरून तुम्ही करू शकता. ओके, सो आता राहणे सर, अजून पुढचा क्वेश्चन आहे की एक चांगला डेअरी पार्लर किंवा फूड शॉप चालू करायचं असेल तर काय काय महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवायला पाहिजे? डेअरी पार्लर चालू करण्यासाठी बेसिकली जागा, आउटलेट, म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला करायचं आहे त्या ठिकाणी कस्टमर बेस किंवा कस्टमर ग्राहक कसा येईल हे बघायला पाहिजे. त्याकरता लायसन्स घेणं आवश्यक आहे. फूड सेफ्टी लायसन्स तुम्हाला लागेल. आणि सर्व मटेरियल कोल्ड चेन मेंटेन करण्यासाठी आपल्याला फ्रीज किंवा डीप फ्रीज आपल्याला यासाठी घ्यावं लागेल. आणि आपल्याला 24 आवर लाईट कशी यासाठी मिळेल, म्हणजे प्रोडक्ट चिलिंग राहण्यासाठी हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. ओके, आणि आईस्क्रीम प्रोडक्शन स्टार्ट करण्यासाठी साधारण किती खर्च येऊ शकतो? 3 लाख कमीत कमी खर्च यासाठी आहे. त्यामध्ये फ्रीजरचा खर्च मॅक्सिमम 1.5 ते 2 लाखापर्यंत असतो. आणि बाकी प्रोसेसिंग पाश्चरायझर झाला, तो बॅच पाश्चरायझर, तो 1-1.5 लाखापर्यंत येतो. ओके, आणि इंडियामध्ये कोणत्या स्टेटची काऊ युज करायला पाहिजे, काऊ घेतली पाहिजे? सध्या चांगल्या हाय एल्डिंग साठी होलिस्टीन फ्रिशियनची जी ब्रीड आहे ती आपण घ्यायला पाहिजे. त्याचं यील्ड बऱ्यापैकी 20 ते 25 लिटरचं आपल्याला 305 दिवसामध्ये मिळतं. बरोबर. ओके ओके, आणि एक सेकंड, अजूनही काही क्वेश्चन्स आहे, मी जस्ट एकदा चॅट बॉक्स मध्ये बघतो. राईट, आणि हा, बेकरीमध्ये काय काय गव्हर्नमेंट स्कीम सबसिडी असतात? बोरसे सर, तुम्ही गाईड करू शकता? गव्हर्नमेंटमध्ये सेंट्रलची स्कीम आहे PMEGP, प्राईम मिनिस्टर एम्प्लॉय जनरेशन प्रोग्राम. याच्यामध्ये नियर अबाउट 35% सबसिडी असते रूरल एरियामध्ये कॅटेगरीसाठी. आणि तेच जर अर्बन एरियामध्ये बघितले 25% पर्यंत सबसिडी आहे. मॅन्युफॅक्चरिंग युनिट मध्ये त्याला नियर अबाउट 25 लाख पर्यंत अवेलेबल आहे लोन फॅसिलिटी. सर्व्हिस इंडस्ट्री असेल तर 10 लाखापर्यंत अवेलेबल आहे. हे सेंट्रल गव्हर्नमेंट. त्याच्यानंतर मास्टर गव्हर्नमेंट CMGP पण सध्या आपण स्कीम आहे, त्याच्यामध्ये पण आपण लोन घेऊ शकतो बेकरीसाठी. ओके, आणि केक शॉप्स चालू करायला काय काय लागतं बेसिकली? केक शॉप चालू करण्यासाठी आपल्याला बेसिक एक
डेक ओव्हन लागेल, एक प्लॅनेटरी मिक्सर लागेल, एक फ्रीजर लागेल, काउंटर, टर्न टेबल असे मिसलेनियस जरी गोष्ट पकडला तर तुम्हाला अप्रॉक्स एक 50,000 पर्यंत सगळा खर्च येईल की एक शॉपसाठी. ओके. आता ऑडियन्स मधून काही अनम्यूट करून काही क्वेश्चन काही लोकांनी हँडलेस केले. सो मी क्विकली शेवटचे 5 मिनिटं आपल्याकडे, तर मी अनम्यूट ची रिक्वेस्ट पाठवतो. तेजस्विनी किंवा तुम्हाला काही क्वेश्चन आहे किंवा वर्षानी तुम्हाला काही क्वेश्चन आहे? एकच मिनिट. एस स्मार्ट प्लीज तुमचा क्वेश्चन असेल तर अनम्यूट करा. एकच मिनिट. ओके. आणि ओपन कॅटेगरी काही सबसिडीज बद्दल क्वेश्चन्स आहेत, जो तुम्हाला कोर्स मध्ये आम्ही डिटेल गाईड करणार आहे की कास्ट वाईज कुठल्या सबसिडीज आहे काय असेल, तर ते आम्ही कोर्स मध्ये जे सबसिडीचे एक्सपर्ट येणार आहे ते तुम्हाला याच्यामध्ये गाईड करणार आहे. रामनाथ, तुमचा काही प्रश्न आहे? येस सर, मला असं विचारायचं सर, आता मला फक्त डेअरी विषयीच माहिती पाहिजे. डेअरीचे जे बाय प्रोडक्ट आहे किंवा डेअरीचे प्रोसेसिंग त्याविषयी जर सेपरेटली कोर्स आहे का आपला? बरोबर. तर तुम्ही 2400 रुपये फीस भरून तुम्ही फक्त डेअरीसाठी रजिस्टर करू शकतात. आम्ही चॅटबॉक्स मध्ये नंबर दिलाय, तर त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही फक्त डेअरीला रजिस्ट्रेशन करू शकता. ओके. ओके, थँक्यू. अनिरुद्ध, तुमचा क्वेश्चन आहे? सर, काही समजा मोठे प्रोजेक्ट असतात डेअरीचे, तर ते प्रोजेक्ट आपण सिटीमध्ये समजा आपल्याला स्पेस अवेलेबल असेल तर करू शकतो का? हो, आपण तो इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये आपण करू शकतो. ज्या ठिकाणी वेस्ट वॉटर प्रोसेसिंग प्लांट अवेलेबल आहे, म्हणजे आपण टाकू शकतो, आणि ते पाण्याची विल्हेवाट करण्याची प्रोसेस असेल तर त्या ठिकाणी आपण सिटीमध्ये हा प्लांट टाकू शकतो. म्हणजे वेस्ट वॉटर मॅनेजमेंट असेल तरच का? हो, तरच. म्हणजे आपण समजा स्वतःची सोय केली तर ते पॉसिबल आहे का? तुम्हाला पोल्युशन कंट्रोल बोर्डचं लायसन्स एक घ्यावं लागतं, सर्टिफिकेशन असतं बेसिकली. त्यात जर तुमचं सर्टिफिकेशन बसलं तर तुम्ही करू शकता. नाही, म्हणजे अशी काही अडचण आल्याचा अनुभव आहे का तुम्हाला? पोल्युशन सर्टिफिकेट बोर्ड असेल तर काही अडचण नाही, नसेल तर अडचण 100% येतं. महाराष्ट्र पोल्युशन बोर्ड तुम्हाला एक सर्टिफिकेट. ओके, थँक्यू. आयफोन कोणाचा आहे, प्लीज तुमचा क्वेश्चन विचारा. सर, मी दीपक. हा, विचार. सर, मला एक असं विचारायचं की बाय प्रोडक्ट विषयी तुम्ही साधारणपणे टोटल सेटअप विषय सर्व माहिती देणार का? कुठला, बेकरी का डेअरी, कुठला विषय घेतला? डेअरी ओनली, डेअरी मध्ये, बेकरी नाही. मला बाय प्रोडक्टची पूर्ण बाय प्रोडक्ट बद्दल त्यांचा प्रश्न आहे. मी बाय प्रोडक्टची पूर्ण माहिती यामध्ये मिळणार आहे. बाय प्रोडक्ट म्हणजे आपण दही कसं बनवायचं, पनीर कसं बनवायचं, पूर्ण रेसिपी मला मिळेल. आणि सर, मला हे विचारायचंय की तुम्ही टोटल जो सेटअप आहे आपला, जी मशिनरी फिट करणार त्याविषयी तुम्ही त्या संदर्भाविषयी माहिती देणार का? हो, येस. आणि पर्चेसिंग वगैरे या बाबतीत काही तुम्हाला सप्लायची लिस्ट दिली जाईल, त्यांच्याकडे जाऊन बार्गेनिंग करून घेऊ शकता. थँक्यू सर, थँक्यू. ओके, एस स्मार्ट, तुमचा काही क्वेश्चन आहे? सर, बिस्किट आणि कुकीज मध्ये बटरला अल्टरनेटिव्ह कुठलं वापरावं प्लीज सर? हा क्वेश्चन लास्ट. बटर काय रिपीट करा मॅडम प्लीज. बटरला अल्टरनेटिव्ह काय वापरायला पाहिजे? कुठलं अल्टरनेटिव्ह वापरावं जे रिझनेबल पडेल प्रोफेशनल यूज साठी? जर तुम्ही एक नेचर फ्रेश कारगिल कंपनीचं जर बघितलं, एक लाईट आवाज नाही आला, सॉरी. एक कारगिल कंपनीचं आहे, नेचर फ्रेश म्हणून ब्रँड आहे. त्यांचं एक किलोचं पॅकेट भेटतं, बटरला रिप्लेस आहे, त्याला इलाइट म्हणून. बटरला रिप्लेस आपण करू शकतो त्याचं. नेचर फ्रेशचं इलाइट. ओके, येस, थँक्यू सो मच ऑल ऑडियन्स. आय थिंक आपण सगळे क्वेश्चन्स कव्हर केलेले आहेत. सो थँक्यू सो मच फर्स्ट ऑफ ऑल रहाणे सर आणि बोरसे सर फॉर वंडरफुल गायडन्स. आय थिंक वी हॅव कव्हर्ड ऑल द क्वेश्चन्स, आणि खूप चॅटबॉक्स मध्ये आय एम गेटिंग सो मेनी कॉम्प्लिमेंट्स. सो थँक्यू फॉर वंडरफुल गायडन्स. आणि
ऑल्सो थँक्स जे आपल्यासोबत 5 पार्टिसिपंट जॉईन झालेले होते, सरला मॅडम किंवा तुषार सर किंवा वैभव सर, ज्यांनी आपल्याला वंडरफुल फीडबॅक दिला आणि आपला वेळ काढून ते आले आपल्या या वेबिनार मध्ये. सो धन्यवाद आणि सगळ्या ऑडियन्सचे धन्यवाद तुमचे सगळे प्रश्न विचारल्याबद्दल आणि तुमचा जो उत्साह आहे हे बघून आम्हाला आवडलं. सो थँक्यू. ज्यांना कोर्स करायचा आहे, गुरुवारपासून हा कोर्स चालू होत आहे. याच्यामध्ये 7:30 ते 9, 7 ते 8:30 असा कोर्सचा टायमिंग आहे. सगळं लाईव्ह ऑनलाईन प्रशिक्षण तुम्हाला मिळणार आहे आणि सगळ्या तुमच्या क्वेरीज आहे तुम्हाला याच्यामधला क्लिअर होणार आहे. तुमचा बिझनेस कसा सुरू करायचा याच्यावरतीच पूर्ण फोकस्ड असेल. आणि तुम्ही उद्योगवर्धीचं युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. याच्यामध्ये तुम्हाला आमचे जे उद्योजक आहे त्या सगळ्या उद्योजकांनी कसे आतापर्यंत प्रशिक्षण घेऊन त्यांना कसं फायदा झालेला आहे, कसं त्यांनी 10 रुपयापासून 100 करोड पर्यंत किंवा हजारो करोड पर्यंत त्यांनी कसा व्यवसाय नेलाय, हे सगळ्या लोकांचे तुम्ही इंटरव्ह्यूज आमच्या युट्यूब चॅनलवर नक्की बघू शकता आणि उद्योगवर्धिनी वेबसाईटवरती अधिक माहिती मिळवू शकतात आमच्या बाकीच्या कोर्स बद्दल. सो थँक्यू अँड विश यू ऑल गुड नाईट अँड थँक्यू ऑल मेंटॉर्स आणि ऑल ऑडियन्स फॉर वंडरफुल गाइडन्स. थँक्यू अँड गुड नाईट. बाय.